यांच्या नावाचं या ठिकाणी स्मारक आहे आणि त्या ठिकाणी सुजित सारख्या नामवंत आणि नवोदित लेखकाचं पुस्तकाचं प्रकाशन अशा इतिहास संगम असलेल्या जागेवरती आणि तेही पुण्यनगरीत होणं ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत भाग्याची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुस्तकाचं नाव छत्रपती सूत्र विश्वाचे. तुकोबरायांच्या एका अभंगाची ही ओळ सांगितली जाते. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. त्यातलं हे नाव आहे आणि मी ते पुस्तक माझ्या वाचनात आलं त्यावेळी तो खरं तर उच्च शिक्षित तरुण आहे आणि अतिशय चांगल्या ठिकाणी त्याचे शिक्षण होऊन त्यांनी व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातनं त्याच्या मनातनं पाहिलेले त्याच्या कल्पनेतनं व्यवस्थापन दृष्ट्या शिवछत्रपती शिवाजी महाराज कसे असतील याच्या संबंधात लिखाण केलेलं हे पुस्तक आहे. मी ज्यावेळी वाचत होतो त्यावेळी मलाही ते आजपर्यंत मी 2,500 व्याख्याने केलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु मलाही त्याच्यात काही गोष्टी नव्याने वाचता आल्या अशी त्याची प्रतिभा आहे. म्हणून माझी सगळ्यांना आधी एक नम्र विनंती राहील की सुजितनं धाडसाने चालणाऱ्या प्रवाहामध्ये काल्पनिक कादंबरी न लिहिता काहीतरी कथानक न करता काहीतरी वेगळी गोष्ट न करता शिवाजी महाराजांचा एका वेगळ्या अँगलनी विचार करून व्यवस्थापन दृष्ट्या शिवाजी महाराजांना त्याच्याशी जोडलं. म्हणून आपण सगळ्यांनी सुजितचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. आणि हे काही त्याचं पहिलं पुस्तक नव्हे, त्याने याच्या आधी इंग्लिश भाषेतनं संभाजी महाराजांवर पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक इथं व्यासपीठावरती देणार आहेत सगळ्यांना, परंतु आपण सगळेजण आधी मराठी लिहितो आणि इंग्लिश आपल्याला येईल की नाही ही शंका असते. सुजितचं थोडं उलट आहे. सुजितने आधी इंग्लिश लिहिलंय आणि मग तो मराठी झालाय. हे प्रगतीचं म्हणजे हे फार कौतुकाचं मानलं जातं. हिंदू युवा प्रबोधिनीकडनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर मागच्या काही दिवसांमध्ये बघत असाल तर हिंदू युवा प्रबोधिनीनं पुस्तक प्रकाशन या विषयात फार मोठं लक्ष घातलेलं आहे आणि हिंदू युवा प्रबोधिनीची कार्यकारिणी किंवा कार्यपद्धती ही सगळी त्या बाबतीत अत्यंत काटेकोरपणे काम करते. याचं कारण असं आहे, मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणारी काही पुस्तकं लिहिली गेली. त्याच्यानुसार शिवाजी महाराजांच्या इतिहासात जनमानसामध्ये असलेली भावना आणि सद्भावना त्यातली प्रेरणा याचं एक प्रकारे वितुष्टीकरण करायचं आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासातला पराक्रम शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं राष्ट्रीयत्व काढून टाकायचं आणि वेगळ्याच बाजूने काहीतरी शिवाजी महाराज प्रदर्शित करायचे. अशा पद्धतीनं काही गोष्टी चालू असताना सुजित सारखे काही लेखक आहेत की जे अतिशय वेगळ्या भागातून येतात, ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागात अभ्यास करताना प्रचंड त्रास होत असतो. आमचा बाजी पांडव असेल, अक्षय चंदेल असेल, ही सगळी लोक आता याला ओळखणारी तुम्ही सगळी मंडळी इथं आहात, बरोबर आहे. काय कष्टातनं त्यांनी या ठिकाणी हा सगळा अभ्यास केलाय हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे अशा लेखकांना पुणे हे विद्येचं माहेरघर आणि पुण्यामध्ये ज्यावेळी एखादं पुस्तक प्रकाशन होतं त्यावेळी ते पुस्तक प्रकाशन होतानाच पुढच्या 10 मिनिटात जगभरात गेलेलं असतं अशी पुण्याची ख्याती आहे. आणि म्हणून करता या ठिकाणी हिंदू युवा प्रबोधिनी गेली अनेक दिवस अशा पद्धतीनं जे नवोदित लेखक आहेत, जे तरुण लेखक आहेत आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत विकृती न दाखवता संस्कृती आणि राष्ट्रीयत्व दाखवलेलं आहे, अशा लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि अशा लेखकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाच्या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये हिंदू युवा प्रबोधिनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असते. आज सुजितचं भाग्य असं आहे की सुजितला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही तर सगळेजण आलेले आहात, परंतु व्यासपीठावरची मंडळी ही अत्यंत मुलाची मंडळी आहेत. आमचे ढगे साहेब आहेत या ठिकाणी ज्यांनी त्यांना लहानपणापासून पाठिंबा दिलेला आहे. त्याचे आई वडील कुटुंब तर आहेत, परंतु तुम्ही इकडे आलेला तर त्याच्यासाठी इथं कोण कोण आलंय हे फार महत्वाचं आहे. आमचे हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक राजेंद्रजी बेंद्रे या ठिकाणी आहेत. राजाभाऊंच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे, परंतु पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये आणि अतिशय धगधगत्या काळात सत्ता नसताना सुद्धा अनेक आंदोलनातनं अनेक धडपडीतनं हिंदुत्वाचं काम ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यांवरती केलेलं आहे, वेगवेगळ्या मार्गांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज हिंदू युवा प्रबोधिनीची स्थापना करून एकंदरीत 6 वेगवेगळ्या विषयांना आणि 6 वेगवेगळ्या
कामांना धरणारी हिंदू युवा प्रबोधिनी आहे. अशा सगळ्याचं नेतृत्व ते करतात. आणि राजाभाऊंच्या नंतर आज या व्यासपीठावर आमचा प्राज भिलारे आहे. प्राज जरा उभं राहा. या तरुणाचं विशेष कौतुक असं आहे की आमच्या सगळ्यांमध्ये तसं पाहिलं तर प्राज लहान आहे, परंतु बघता बघता एका कुठल्याशा तरी एरियामध्ये काम करत असताना, राष्ट्रीयत्वाचे बीज रोवत असताना, शिववंदना घेण्यापासून 2 तरुणांना जमवण्यापासून त्याचं काम चालू केलं. मी त्याच्या कामाचा प्रवासाचा साक्षीदार आहे. आज हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकतील असं प्राज त्या ठिकाणी मोठा तयार झालेला आहे. आणि म्हणून आज प्राज या ठिकाणी हार्डकोर कार्यकर्ता ज्याला आपण म्हणतो ते प्राजकडे बघून आंदोलन करतं. मला आठवत आहे त्याच्या वडिलांचं निधन त्यावेळी झालं होतं, त्याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता, तरी सुद्धा 15व्या दिवशी प्राज एका समाजाच्या कार्यासाठी त्या ठिकाणी थांबून त्यांनी त्या कार्यामध्ये सहभाग घेतलेला होता. असं व्यक्तिमत्व मी मुद्दाम आज आम्ही सगळ्यांनी राजाभाऊ आम्ही ठरवलं की प्राजला बोलवावं. तिसरे आहेत आमचे माननीय निलेश भिसे. निलेशजींना ओळखत नाही असा माणूस या शहरात आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांवरती असलेला अत्यंत गाढा अभ्यास आणि माझ्या बघण्यात संभाजी महाराजांच्या चरित्रासाठी जेवढी क्षेत्र अवेलेबल आहेत तेवढ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलंय. म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांवर लिखाण पण केलंय, वक्तृत्वही केलेलं आहे, नाटककार सुद्धा ते आहेत, त्यांचं संभाजी महाराजांवर नाटक आहे. त्याच्यानंतर आता पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी केलं, व्हिडिओच्या माध्यमातून करतायत, सोशल मीडियावर करतायत आणि ग्राउंड लेवलला जाऊन संभाजी महाराजांच्या चरित्राचा, हिंदुत्वाचा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे. म्हणजे शंभू छत्रपतींवर असं आता माध्यम राहिलेलं नाहीये की ज्या माध्यमातून निलेशजींनी काम नाही केलेलं. इतकं संभाजी महाराजांच्या संभावना. आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण प्रमुख आणि या कार्यक्रमाच्या सगळ्यात मोठे या ठिकाणचे प्रमुख उपस्थिती आपल्याला ज्यांची लाभली ते त्यांची ओळख करून देण्याची खरं तर या ठिकाणी गरज नाहीये. सिर्फ सुरत म्हणजे चेहरा त्यांचा सगळेजण ओळखतात असे आपल्या महाराष्ट्रातले लाडके अभिनेते माननीय पिट्याबाई या ठिकाणी सुजितच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. रमेश परदेशी अभिनेते म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण अभिनेता ही ओळख ही सिनेमाच्या पडद्याच्या आणि टेलिव्हिजनची असली तरी त्याच्या मागची एक ओळख वेगळी आहे. पिट्या दादा हे या ठिकाणी उत्तम वाचक आणि इतिहास अभ्यासक आहेत. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. रोज किमान 50 पानांचं वाचन केल्याशिवाय माणूस झोपत नाही आणि तो सुद्धा इतिहासाचा अभ्यास. तुम्ही इतिहासातल्या संदर्भांवर त्यांच्याशी कधी गप्पा मारायला बसाल तर इतिहासाच्या अभ्यासाचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल. आणि अनेक आंदोलनं जी मराठी लेखक, मराठी कलाकार यांच्या बाबतीतली त्यांनी गाजवलेली आहेत. पुणे शहरासारख्या अनेक ठिकाणी तुम्ही आम्ही मध्यमवर्गीय माणसं जर का पीव्हीआरच्या ठिकाणी जर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला काही खायचं असेल तर एका समोश्याची किंमत 300-300 रुपये लावत होते. आज आपल्याला सिनेमागृहांमध्ये आपल्या बजेटमध्ये जर का खाणं पिणं मिळत असेल तर त्या आंदोलनाची सगळ्यात मोठी जबाबदारी आणि त्याचं श्रेय पूर्णपणे पिट्याबाईंचं आहे. आणि मराठी सिनेमांना त्या ठिकाणी स्क्रीन मिळावी म्हणून सातत्यानं एक माणूस अहोरात्र धडपडत असतो. त्याच्यासाठी पक्ष तत्व सगळं बाजूला ठेवून केवळ मैत्री या नात्याने जो झगडत असतो ते आमचे पिट्याबाई आहेत. आणि आज सुजितला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी ते आले. त्यांनी पुस्तक वाचलं त्यावेळी ते मला म्हणाले नवीन लेखक आहे, त्यांना जायचे खोपोलीला शूटिंगला, परंतु मी त्या शूटिंग वाल्यांना सांगितलंय, म्हटले की मी 5च्या नंतर येतो, त्या दरम्यान त्याच्या आधी त्यांना निघावंही लागेल, परंतु त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी येणार. हिंदू युवा प्रबोधिनीच्या कडनं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो, आलेल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आम्ही जसे सुजितच्या पाठीशी थांबलेलो, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही थांबलेला, म्हणून पुणेकरांच्या वतीनं आणि हिंदू युवा प्रबोधिनीच्या वतीनं तुम्हा सर्व सुजितच्या आप्तेष्टांचे मी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रस्तावना थांबवतो. पुढील कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी सूत्रसंचालक माननीय प्रसादजी मोरे यांना विनंती करतो की कार्यक्रम पुढे घेऊन जा. धन्यवाद सौरभजी. सगळ्या मान्यवरांचा परिचय आपल्याला नुकताच झालेलाच आहे. पुस्तकाचं नाव आहे शिवछत्रपती सूत्र विश्वाचे. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अनेक लोकांना त्यांची तुलना करण्याचा मोह काही आवडत नाही. मला असं सांगावंसं वाटतं, या जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही शेकडो वर्षांचा इतिहास पहा, अनेक राजे झाले. ग्रीसचा सिकंदर झाला,
त्यांना अनेक पद्धतीने भूभाग जिंकला. त्यानंतर रोमचा जुलियस सीझर झाला, त्यानं सुद्धा मोठा भूभाग जिंकला. पण आपण जो प्रदेश जिंकलाय त्यावर आपण न्यायव्यवस्था राबवावी, आपल्या रयतेसाठी काम करावं, असं त्यातल्या एकालाही वाटलं नाही. असेही अनेक राजे झाले ज्यांनी रयतेची मनं जिंकली, पण त्यांना युद्धामध्ये आपल्या तलवारीचा पराक्रम गाजवता आला नाही. फ्रेंच जो एक मोठा योद्धा मानला जातो नेपोलियन, त्याला सुद्धा नेपोलियनला फ्रेंच राज्यक्रांतीचं तयार वातावरण मिळालं. पण शिवाजी राजांचा अभ्यास करताना जेव्हा आम्ही जगातल्या बाकीच्या राजांशी त्यांची तुलना करण्याचा इच्छा प्राप्त करतो किंवा तसा प्रयत्न करतो, तेव्हा एक गोष्ट अशी जाणवते, मागच्या 5000 वर्षांच्या जगाच्या इतिहासामध्ये ज्यांना जिंजीपासून साल्हेरपर्यंत प्रदेशही जिंकता आला आणि 400 वर्षांनंतर ज्यांनी लोकांच्या मनावर सुद्धा राज्य केलं, असा एकमेव राजा दिसतो आणि त्या राजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असं आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. इतका मोठा हा शिवाजी राजांचा आवाका होता, इतका मोठा हे शिवाजी राजांचं कर्तृत्व होतं. आणि म्हणूनच पुस्तकाच्या नावामध्ये आम्ही सूत्र विश्वाचं म्हटलंय. राजे फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित नाहीयेत, तर संपूर्ण जगासाठी, विश्वासाठी त्यांनी एक आदर्श असा या ठिकाणी उभा केलाय. कार्यक्रमात पुढे जाताना आज जे मान्यवर वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांसाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी घेणार आहोत. सिने अभिनेते माननीय रमेशजी परदेशी यांचं स्वागत राहुल चव्हाण यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी कृपया आपल्या जागी उभं राहावं. पहिलं स्वागत होत आहे माननीय रमेशजी परदेशी. आपले आजचे लेखक सुजित तांबे यांनीच या आधी लिहिलेलं पुस्तक, इंग्रजी पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांवरचं, ते पुस्तक आणि एक आकर्षक अशी भेटवस्तू देऊन आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. रमेशजी परदेशी यांचं स्वागत होत आहे राहुलजी चव्हाण यांच्या हस्ते. यानंतर व्याख्याते माननीय निलेशजी भिसे यांचं स्वागत आपण घेणार आहोत. मी सन्माननीय विश्वास कळमकर यांना अशी विनंती करतो त्यांनी निलेशजी भिसे यांचं स्वागत करावं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पसरवणारे माननीय निलेशजी भिसे यांचं स्वागत माननीय विश्वास कळमकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. युवा लेखक सुजित तांबे लिखित छत्रपती संभाजी महाराज द इनविन्सिबल किंग हे पुस्तक, त्याचप्रमाणे श्रीफळ आणि पुस्तक. त्याचप्रमाणे युवा व्याख्याता आणि धायरी विभाग शिववंदनेचे प्रमुख माननीय प्राज भिलारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. माननीय सौरभजी करडे यांना मी अशी विनंती करतो त्यांनी मी दादा दाभाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्राज भिलारे याचं या ठिकाणी स्वागत करावं. अत्यंत युवा वयामध्ये हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असं ज्यांचं वक्तृत्व आहे ते माननीय प्राज भिलारे. त्यांचं देखील स्वागत श्रीफळ, शाल आणि पुस्तक देऊन आपण करत आहोत. यानंतर चिंचपूर ढगे या गावचे माजी सरपंच तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे असे माननीय विशालजी ढगे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत राहुल
त्यांचं स्वागत हिंदू युवा प्रबोधिनीचे राजाभाऊ बेंद्रे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चिंचपूर ढगे या ठिकाणून खास पुस्तक प्रदर्शनासाठी खास पुस्तक प्रकाशनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं पुण्यातर्फे हिंदू युवा प्रबोधिनीतर्फे मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच माननीय विशालजी ढगे, खरं तर आयटी क्षेत्र म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की प्रचंड चंगळवाद, पैशाच्या मागे पळणारी तरुण आहे. परंतु अशा वेळी सुद्धा आपल्या आयटीचा सगळा पसारा, आपल्या आयटीचा जॉब सांभाळत छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या पर्स्पेक्टिव्हनं, अँगलनं लोकांपुढे यावेत यासाठी ज्यांनी दिवस रात्र कष्ट करून, पुण्यामध्ये असलेल्या मुलांसाठी एक मोठं प्रिव्हिलेज असतं, शाळा कॉलेजेस अनेक संबंधित लोक असतात, परंतु मराठवाड्यासारख्या भागात राहून अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा मोठा अभ्यास करून त्या सगळ्यांनी सुजितला मदतीला पाठीशी उभं राहणाऱ्यांनी त्यांच्या प्रोत्साहनातून त्यानं जे पुस्तक लिहिलं, तर आपण सर्वजण ज्यासाठी उत्सुक आहोत, मी आजच्या आपल्या पुस्तकाचे लेखक माननीय सुजितजी तांबे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. लेखक सुजित तांबे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण या ठिकाणी मान्यवर व्यासपीठ आणि समोर बसलेला वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासारख्या तरुण लेखकाच्या नवीन पुस्तकासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर हे माझं दुसरं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक छत्रपती संभाजी महाराज आणि इन्व्हिन्सिबल किंग या नावाने प्रकाशित झालेलं आहे 2022 ला. त्या भागात न जाता मी तुम्हाला सरळ शिवछत्रपती सूत्र विश्वाचं याच्या मागची गोष्ट सांगतो. 2023 ला श्रावणाच्या महिन्यात तुळजापूरला गेलो होतो. त्या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोर जागर चालू होता, गोंधळ चालू होता. त्यावेळेस एक कवड्याची माळ अशी खुणावत होती की एक तुझं इंग्लिश पुस्तक झालं म्हणजे तू पास केलं का, म्हणजे आयटी क्षेत्रात तुला पैसा भेटला, सगळं भेटलं, तर तू सोडून देणार का हा मार्ग. तर त्यावेळेस याचं वाईट वाटलं की जे व्यवस्थापन, जे मॅनेजमेंट, जे MBA अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं, म्हणजे आपण जर आज SPPU म्हणजे पुणे विद्यापीठाचा जर अभ्यासक्रम घेतला, त्यामध्ये जास्तीत जास्त हा इंग्रज लोक, ब्रिटिश लोक म्हणजे इंग्रज लोक, फ्रेंच लोक यांचा इतिहास आहे. म्हणजे जे मॉडेल्स असतात, फॉर एक्झाम्पल ग्रुप डेव्हलपमेंट मॉडेल. मी ज्यावेळेस शिकत होतो, मी मराठवाड्यातला मुलगा आहे, म्हणजे माझी थोडी भाषा त्यावेळेस रांगडी होती. तर मी मॅडमला असा सरळ प्रश्न केला की ॲडम टकमॅन्स नावाचा जो तुमचा आहे त्याने ग्रुप डेव्हलपमेंट मॉडेल केलं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पण मावळ्यांचं एकत्रीकरण केलंच होतं की, मग त्याला आपण ग्रुप किंवा टीम डेव्हलपमेंट म्हणू नाही का शकत. तर त्यावेळेस मॅडमचं असं उत्तर होतं की नाही, त्याचा अजून अभ्यास झालेला नाहीये. म्हणजे ती डोक्यात गोष्ट खटकली मला की ज्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत, जी आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, त्या आपण सोडून पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून काहीतरी वेगळंच शिकतोय. आणि ठीक आहे, त्यांनी केलं असेल, ही इन्व्हेंटेड दॅट मॉडेल, बट आपण आज महाराष्ट्रात राहतोय, आपण प्रेरणा कोणाकडून घेतली पाहिजे. आपल्याकडे आहे पण आपल्याला बघता येत नाहीये. म्हणजे कसं झालंय, आपल्याकडे जवळच ती वस्तू आहे पण आपल्याला बाजारात शोधायची गरज लागते. अशा प्रकारचा तो भाग होता. जसे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू, बहुतजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या पूर्ण वाक्याचं विश्लेषण एका धड्याच्या रूपांतरात मी केलेलं आहे पुस्तकामध्ये. कारण काय होतं, समर्थांबद्दल अनेक अफवा आहेत की म्हणजे त्यांच्या जातीमुळे हे केलं जातं, पण मी त्या अँगलने लिहिलंय की त्यांचा एक शब्द निश्चयाचा महामेरू का म्हणलंय, बहुतजनांची आधारू का म्हणलंय, अखंड स्थितीचा निर्धारू का म्हणले, पूर्ण जीवन चरित्रात त्यांनी काय काय महाराजांनी गोष्टी केल्या त्याचं स्पष्टीकरण दिलंय. आणि व्यवस्थापन, मराठ्यांचं एकत्रीकरण, मध्यंतरी एक सिनेमा आला होता कोंडाजी, सरदार कोंडाजी फर्जंद यांच्यावरती, फर्जंद नावाचा. तो पिक्चर मी 3 ते 4 वेळा यासाठी पाहिला कारण तो ग्रुप डेव्हलपमेंट मॉडेल जो होता
तो मला हॉलिवूडच्या चित्रपटातून दाखवलेला होता. पण माझ्या डोक्यात हा विचार आला, जर हॉलिवूडच्या चित्रपटातून तुम्ही आम्हाला MBA शिकवताय तर आपल्याकडे नाहीये का तो भाग. त्याच्यावर मी रिसर्च केला. पुणे विद्यापीठामध्ये UGC नेट या नावाने 2 रिसर्च पेपरही आपण पब्लिश केले आहेत, की कोणी याच्यावर आक्षेप नको घ्यायला. रिसर्च पेपर पब्लिश आहेत. ग्रुप डेव्हलपमेंट हा कसा होतो हे सरदार कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळ्याच्या मोहिमेला शिकवलेले. धनुर्धारी असतील, गोळाफेक करणारे असतील किंवा तलवार चालवणारे असतील, हे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्रित आणणं, ह्यालाच तर ग्रुप डेव्हलपमेंट म्हणतात. की कोणी यवतमाळ, चंद्रपूर यासारख्या भागातून येईल, कोणी मराठवाड्यातून येईल, कोणी पुणे, मुंबई सारख्या शहरातून येईल. त्या काळात ज्यावेळेस स्वराज्य होतं, हिंदवी स्वराज्य होतं, त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये त्यांना किती कठीण गेलं असेल, तर तो अभ्यास मी त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे व्यवस्थापनामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आजची तरुणाई, म्हणजे आपण आजकाल म्हणतो की फक्त घोषणा देण्यापुरतेच महाराज राहिलेत का, किंवा त्यांचं कर्तृत्व आजकाल मला ऐकायला पण भेटतं, पण ते मी इग्नोर मारून टाकतो की तिथीनुसार जयंती असेल किंवा 19 फेब्रुवारीची जी जयंती असेल त्याला जी लोक जमतात की ह्यांना काही काम नाही येत म्हणून हे अशी करतायत, असं लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन झालाय. ह्याचं कारण असं आहे की आपलं वागणूक, आपली तरुणाई ही थोडीशी भरकटलेली आहे, असं माझ्या पण निदर्शनास आलंय. मी IT मध्ये काम करतो, मला पूर्ण त्यांचं स्ट्रक्चर माहिती आहे, सॅटर्डे संडे काय करतात. राहिला प्रश्न सॅटर्डे संडेचा, तर हे पुस्तक मी सॅटर्डे संडेलाच लिहिलंय, पार्टीला न जाता. तर त्यामागचा हेतू एवढाच की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना, जाज्वल्य आणि अभिमानास्पद जो इतिहास आहे, तो खरंच आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. वाचला म्हणजे काय, तुम्ही इतिहास वाचता, तुम्ही गोष्टीत अडकता की अरे असं मारलं असेल, असं मारलं, अरे असं मारलं असेल, पण त्याच्या मागची त्यांची योजना काय होती, त्याच्या मागचं मॅनेजमेंट काय होतं. तुम्हाला या जगात तलवारी घेऊन कुठं फिरायचं नाहीये. आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपलं नाव जर पुढे घेऊन जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही आदर्श नाहीये सध्या. कारण त्यांनी ज्या समोर मांडून ठेवलेलं आहे ना, त्याचा अभ्यास करता करता, PhD करता करता हे जग संपून जाईल, चंद्र तारे संपतील, पण त्यांचा इतिहास कधीही संपणार नाही. त्यामुळे वेगळ्या अँगलने शिवछत्रपती सूत्र विश्वाचं, जसं प्रसादने मगाशी सांगितलं की विश्वाचं हे नाव मी का दिलंय, की महाराष्ट्र, इंडिया, भारत, हिंदुस्थान, पाकिस्तान हे ठीक आहे, पण मला जगावरती माझ्या राजाने काय काय केलंय हे दाखवायचे. आता मी इथे तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की याची इंग्लिश आवृत्ती देखील मी करेल, ही जबाबदारी माझी असेल. कारण हा इतिहास मी मराठीमध्ये यासाठी मांडलाय की आपल्या लोकांनाही पहिली थोडी त्याची आयडिया यावी की व्यवस्थापन काय होतं, तरुणाईने काय करायला हवंय. तर हे त्याच्या मागचं पूर्ण मोठं होता माझा. त्याच्यामध्ये एक स्वॉट अनालिसिस पण आहे, तो वेगळ्या पद्धतीने केलाय, तर ते तुम्ही नक्की वाचा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुजित. त्यांनी मगासपासून अनेक लोकांनी उल्लेख केला, व्यवस्थापन हा शब्द येतोय. खरं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ युद्धापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी बाकी कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या, त्या सगळ्याचा मागोवा घेणारे हे पुस्तके आपण सगळ्यांनी ते जरूर वाचायचे. मला एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. 1665 साली पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी राजांना जवळपास सर्व किल्ले मुघलांना परत द्यावे लागले. त्यामध्ये उरले फक्त 17 किल्ले. पण त्यानंतर 3 वर्ष स्वराज्यात एकही युद्ध झालं नाही. या काळामध्ये शिवाजी राजांनी काय केलं तर आपलं घोडदळ तयार केलं, आपलं पायदळ तयार केलं आणि सांगायला अभिमान वाटतो 17 किल्ले स्वराज्यामध्ये फक्त बाकी होते. पुढच्या 8 वर्षात जिंजीपासून साल्हेरपर्यंतचे 260 किल्ले शिवाजी राजांनी जिंकून घेतले. याला व्यवस्थापन म्हणतात आणि ही शिवाजी राजांची बाजू आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. यानंतर आजचा आपण प्रमुख कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आजच्या ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत, तो मूळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपती सूत्र विश्वाचे लेखक सुजित तांबे हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करावं. हा प्रकाशन समारंभ शिवछत्रपती सूत्र विश्वाचे लेखक सुजित तांबे, व्यवस्थापन या अँगलनं छत्रपती शिवाजी राजांवर एका उच्च शिक्षित तरुणानं लिहिलेलं पुस्तक. कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी माननीय निलेशजी भिसे, सिने कलाकार माननीय रमेशजी परदेशी, माननीय विशालजी ढगे,
तसेच माननीय प्राज भिलारे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. आपण पुण्यात असलात तरी टाळ्या वाजवायला आपण कंजूसपणा करायचा नाही. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्थानपन्न व्हावे. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाला जे सगळे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यातले आजचे युवा व्याख्याते ज्यांनी धायरी गावामध्ये शिववंदनेचं 2 लोकांनी सुरुवात केलेली शिववंदना शेकडो तरुणांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर आपल्या व्याख्यानांच्या मार्फत जे शिवाजी राजांचा संभाजी राजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतायत असे युवा व्याख्याते माननीय प्राज भिलारे यांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. श्री धारेश्वर महादेव, आई तुळजा भवानी, परमपवित्र भगवा ध्वज, श्री शिवशंभू छत्रपती, माझे व पुण्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान श्री निलेशजी, या पुण्यावर आणि या पुण्यनगरीतील प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हक्काचे असे पिट्याबाई, खराडी ते बानेर आणि हडपसर ते धायरी, यत्र तत्र सर्वत्र असा ज्यांचा संपर्क आहे आणि अशा सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत असे श्री राजाभाऊ बेंद्रे. असं उदाहरण कदाचित कुठे बघायला मिळत नाही की आपल्या गावचा सरपंच आपल्यासाठी 400-500 किलोमीटर प्रवास करून आलेला आहे आणि एकटा आला नाही तर बरोबर सगळ्या गावातील लोकांना घेऊन आला आहे. असे तरुण सरपंच श्री ढगे साहेब, लेखक सुजित. आणि वातावरण फिरले असं आपण ऐकत असतो सोशल मीडियावर, पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये. गावोगावी जाऊन हिंदुत्वाच्या बाजूने वातावरण फिरवणारे श्री सौरभजी करडे, माझा मित्र अनिरुद्ध बनसोड व जमलेले सर्व श्री शिवशंभू भक्त. सौरभजींनी मगाशी सांगितलं की ही वास्तू ही अतिशय खास वास्तू आहे. मध्यंतरी या महाराष्ट्राच्या भूमीवर या पुण्यनगरीतून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमी भगव्या इतिहासाचं इस्लामीकरण करण्यास सुरुवात झाली. इस्लामीकरण का करावं लागलं त्यांना? कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही 2 अशी महान व्यक्तिमत्व आहेत की जी तरुणांना देव देश धर्माचं कार्य करण्यासाठी प्रेरित करतात. फक्त आणि फक्त दाढ्या कुरवाळण्यासाठी आणि टोपीवाल्यांची मिजाज पुरवण्यासाठी आपल्या राजाच्या पराक्रमी इतिहासाचं इस्लामीकरण करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात कुठून झाली तर त्याची सुरुवात या वीर बाजी पासलकर स्मारकातून त्यांनी करायची ठरवली. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हे जे स्मारक आत्ताच दिसतंय ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी वीर बाजी पासलकरांचं नाव स्मारकाला दिलंय, ज्यांनी आपल्या जीवाची ओवाळणी करून स्वराज्याची दृष्ट काढली, त्या वीर बाजी पासलकरांमध्ये या ठिकाणी त्यांनी त्या काळी आखाड पार्टीचं आयोजन केलं होतं. निलेशजी आणि राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळा तो प्रयत्न हाणून पाडला आणि या स्मारकातून त्यांना परतवून लावलं. ह्यांनी मध्ये एक पसरवलेलं स्वराज्याचा पहिला सरसेनापती कोण तर नूर खान बेग. अरे कोण, कुठला नूर खान? पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकरच. त्या वीर बाजी पासलकरांच्या स्मारकामध्ये आपण जमलेलो आहोत. ही झाली रस्त्यावरची लढाई. रस्त्यावरच्या लढाया ब्रिगेडच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अनेक जिंकल्या. पण नॅरेटिव्हच्या लढाईबद्दल काय? त्यांची जी 1.5 दमडीची पिवळी पुस्तकं आली त्याला उत्तर कोण देणार? तर त्याला उत्तर देणार सुजित सारखे लेखक देणार. आणि एक सामान्य, मी ज्या भागातून येतो ते धायरी भाग संभाजी ब्रिगेडचा केंद्रबिंदू आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरेंवर पहिली केस धायरीतून दाखल झाली. त्या धायरीतून मी येतो आणि नॅरेटिव्हची लढाई कोण लढणार? नॅरेटिव्हची लढाईला ताकद कोण देणार? तर नॅरेटिव्हच्या लढाईला ताकद देणार हिंदू युवा प्रबोधिनी. मी
एक सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्ता, सामान्य घरातला कार्यकर्ता, संभाजी ब्रिगेडचा तांडव मी बघितलेला आहे, त्यांची घाणेरडी भाषणं मी ऐकलेली आहेत. त्यामुळे मी एकदा हिंदू युवा प्रबोधिनीच्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही केलेल्या या मोठ्या कामासाठी एकदा हात जोडून सगळ्यांना नमस्कार करतो. तुम्हाला कदाचित या गोष्टीची माहिती नाहीये की तुम्ही किती मोठं काम करत आहात. तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. 2008 साली आमचे धायरीतले शिवंदनेचे कार्यकर्ते इथे बसलेले. आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आम्ही ठरवलेलं, तेव्हा ब्रिगेडचे कार्यकर्ते येऊन आम्हाला भेटायचे आणि म्हणायचे काय कशाला यांच्या नादी लागतो, कशाला यांची कामं करतो. तर आम्ही त्यांना म्हणायचो की एक ना एक दिवस तुम्ही आम्हाला जय श्रीराम नक्की म्हणणार, कारण आम्ही हिंदुत्वाचं काम करतो. हिंदुत्वाचं काम हे खऱ्या गोष्टींवर फॅक्ट बेस्ड काम आहे. आमच्या इथे कुठे लपवाछपवी नाही, खोटं नाही, काय नाही. आज ना उद्या तुम्हाला हिंदुत्वाच्या कार्याची महती कळणार आणि तुम्ही स्वतः येऊन आम्हाला जय श्रीराम म्हणणार. झालं तसंच आत्ताच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना आव्हान करत होतो, हिंदुत्वाच्या नावावर मतदान करा. आणि हिंदुत्वाची महती इतकी की जी लोक 2008 साली आपल्याला शिव्या देत होती ती आज आपल्यापाशी येऊन जय श्रीराम म्हणत होती. त्यांच्या काही कार्यकर्त्यांना म्हणलं की 3 इडियट मध्ये कसं ते टाकीवर लिहिलेलं त्या ह्यांनी चतुर्नी की आपण या डेटला भेटलं पाहिजे, तसं म्हणलं आम्ही तेव्हा लिहायला पाहिजे होतं की आज न उद्या तुम्ही येऊन आम्हाला जय श्रीराम म्हणणार. या ठिकाणी मोडी इतिहासाचे अभ्यासक माननीय अशोक भाऊ सर पाटील हे देखील आलेले आहेत. हा किस्सा या ठिकाणी सांगायचा मुद्दा काय की मी धायरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यांना मी गेलेलो आहे. समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत खालच्या म्हणजे जी भाषा आपण इथे उच्चारू शकत नाही त्या भाषा लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलेलो आहे. शिवाजी महाराज हे कधीच रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकून मोठे झाले नाहीत. त्यांना पुराणाचा अभ्यास होता. हे असल्या गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला मी गेलेलो आहे. त्यावेळी मनामध्ये एकच गोष्ट होती, कधी ना कधीतरी कोणीतरी येणार, हिंदुत्ववादी पुस्तक लिहिणार आणि त्याचा प्रकाशन सोहळा होणार. आणि आज हिंदू युवा प्रबोधिनीचा प्रकाशन सोहळा हा केलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सगळ्यांना ब्रिगेड विकृत लेखकाने मी कंटाळलेला असा कार्यकर्ता होतो. त्यांचं सगळं जे घाणेरडं काम मी बघितलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे येणारी आजपासून ही सुरुवात झालेली आहे, 4था पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. इथून येणारी पुढची पाठ ही भगवीच आहे आणि नॅरेटिव्हची लढाई ही देखील आपण जिंकणारच आहोत. हे सुजितच्या जे त्यांनी भाषण केलं ना त्यातनं मला आज जाणवत आहे. सुजित, तुझ्यावरची जबाबदारी ही वाढलेली आहे. का वाढलेली जबाबदारी मी तुला सांगतो. आम्ही काम करायला सुरुवात केली हिंदुत्वाचं. कुठल्याही घरात नवीन संपर्काला गेलो की पहिलं आम्हाला ऐकायला यायचं की तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विरोधात काम करताय, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात काम करताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. ही असली वाक्य कायम टेप आमच्या कानात ऐकत राहायची ही लोक. एकदा निलेशजींशी बोलताना असंच मी म्हणलो, निलेशजी शाहू फुले आंबेडकर हा नक्की काय विषय. तर निलेशजींनी मला जे सांगितलं मी ते तुम्हाला सांगतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पोवाडा लिहिला. पोवाडा, त्या पोवाड्यामधली एक ओळ अशी आहे, रोविला झेंडा हिंदूंचा. ऐका बर का, रोविला झेंडा हिंदूंचा. रोविला झेंडा माळ्यांचा, साळ्यांचा, धनगरांचा, ब्राह्मणांचा, मराठ्यांचा नव्हे, रोविला झेंडा हिंदूंचा. याचा अर्थ काय. तर आम्ही पण हिंदुत्ववादी तेच सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी स्वराज्याची निर्मिती केली, कुठल्या एका जातीसाठी नाही. त्यामुळे फुलेंचे खरे अनुयायी कोण झाले. फुलेंचे खरे अनुयायी झाले हिंदुत्ववादी कार्यकर्ते. हे सारखं म्हणतात आंबेडकरांना हिंदुत्वाचा विचार मान्य नव्हता, हिंदुत्वाचा विचार मान्य नव्हता. अहो जरा आंबेडकरांचा अभ्यास करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करा. आजपर्यंत झालेल्या कोणत्याही हिंदुत्ववादी नेत्याने, मी माझे शब्द नीट ऐका, आजपर्यंत स्वतंत्र भारतात झालेल्या कोणत्याही हिंदुत्ववाद्याने एवढी जहाल टीका इस्लामवर केली नाही तेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्यामुळे दारुल हरब, दारुल इस्लाम
म्हणजे ज्या ठिकाणी इस्लामचं राज्य नाही तो प्रदेश दारुल हरब, आणि ज्या ठिकाणी इस्लामचं राज्य तो प्रदेश दारुल इस्लाम. हे कोणी मांडलं तर हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. आणि तिसरं नाव हे घेतात शाहू महाराजांचं. कोल्हापूरला त्यांच्या बस खालती त्यांचा जो अर्ध पुतळा आहे त्याच्या खालती लिहिलेलं आहे हिंदू पद पादशहा, हिंदू पद पादशहा असं लिहिलेलं आहे. हे आम्हा सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर कोणी मांडलं? निलेशजी असतील, राजाभाऊ असतील, सौरभजी असतील, या सगळ्या हिंदुत्वाच्या विचारवंतांनी मांडलं. आणि तशीच कृती आज सुजित तू केलेली आहे. शिवाजी महाराजांचा मॅनेजमेंट अँगल तू आम्हा कार्यकर्त्यांसमोर मांडत आहेस आणि आम्हाला कार्यकर्त्यांना लढण्यासाठी नवीन नवीन फॉडर, कॅनन फॉडर, नवीन नवीन मुद्दे हे तू देत आहेस. असेच मुद्दे तू देत राहावेत. आणि म्हणूनच आता तुझी जबाबदारी ही अंशभर ही वाढली आहे. मगाशी त्यांनी मॅनेजमेंटचा उल्लेख केला. मी पण MBA चा विद्यार्थी आहे. MBA च्या विद्यार्थ्यामध्ये MBA मध्ये आम्हाला उदाहरणं दिली जायची की लीन मॅनेजमेंट. लीन मॅनेजमेंट म्हणजे काय? जे अनावश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही फेकून द्या, त्या तुम्ही काढून टाका आणि तुम्ही तुमचं ऑर्गनायझेशन चांगलं करा. आता या लीन मॅनेजमेंटचं आम्हाला उदाहरण कोण दिलं जायचं माहिती का? आम्हाला उदाहरण दिलं जायचं नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण द्यायचं. फ्रेंच राजा होता, नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण दिलं जायचं, आमच्या समोर प्रस्तुत केलं जायचं. अरे कोण कुठला तो नेपोलियन असेल का ना तो मोठा, पण त्यांनी जे राज्य कमावलं, त्यांनी जो त्याचा विस्तार केला, त्याच्या ज्या बाउंड्रीजचा विस्तार केला तो स्वतःच्या स्वार्थासाठी विस्तार केला. आणि आमच्या राजानं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवलं तर ते कशासाठी वाढवलं? हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि इस्लामचे जे जिहादी होते त्यांना गाडण्यासाठी. एवढा उदात्त विचार ठेवून आमचा राजा कार्यरत होता आणि तुम्ही त्याची उदाहरणं मॅनेजमेंट मध्ये देत नाही. याच्यासारखी दुसरी खंत नव्हती. पण आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त खंतच व्यक्त करू शकतात. एखादा सुजित असा निघतो की तो त्याच्यावर काम करतो आणि लेखणीला सुरुवात करतो. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, या जगातली कुठलीही चांगली कलाकृती बघा, कुठलीही चांगली कलाकृती बघा, जाणता राजा बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं तळमळीतून निर्माण झालेली कलाकृती आहे. आता पिट्याबाई आणि प्रवीणजींनी जे चित्रपट काढले, त्या दिवशी प्रवीणजींच्या हस्ते इथे एक प्रकाशन झालं, त्याच्यामध्ये ते सांगत होते की आपल्या देवदेश धर्माबद्दल अभिमान पाहिजे म्हणून आम्ही हा चित्रपट काढला, तळमळीने काढला. किती छान होता चित्रपट. हे पुस्तक देखील त्याच तळमळीने लिहिले गेलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक हे अतिशय सुंदर असं झालेलं आहे. काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना आपल्याला खूप खूप भारी वाटतो की अफजल खानाचा वध हा शिवाजी महाराजांनी कसा केला. आग्र्यावरनं सूट त्यांनी किती भारी करून घेतली स्वतःची. खांदेरी उंदेरीची मोहीम म्हणजे ब्रिटिश स्वतःला म्हणायचे की ज्या साम्राज्यावर सूर्यास्त कधी होत नाही, म्हणजे जपान पासून सुरू व्हायचं ते युरोपमध्ये संपायचं, ते ब्रिटिश त्यांचे एवढे मोठे जहाज तरी सुद्धा खांदेरी उंदेरीमध्ये त्यांना महाराजांनी लोळवलेला. कारतलबला अडकवला, अनेक पराक्रम, शाहिस्तेखानाची बोटं छाटली. ही महाराजांनी कशी केली? हे महाराजांना कसं शक्य झालं? तर ते शक्य झालं फक्त आणि फक्त महाराजांनी केलेल्या मॅनेजमेंटमुळे. आजकाल एक खूप मोठं खूळ आलंय, इमोशनल क्वोशंट, इमोशनल IQ, EQ इज मोर इम्पॉर्टंट दॅन IQ असं म्हणतात. इमोशनल क्वोशंटचं सर्वोत्तम उदाहरण कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विचार करा, आई तुळजा भवानीची मूर्ती अफजल खान फोडतोय, आपली रयत नागवतोय, उभं पीक कापतोय, महाराजांना आव्हान देतोय की तू उघड्या मैदानावर ये आणि माझ्याशी समोरासमोर भिड. पण महाराज आपल्या मॅनेजमेंटवर विश्वास ठेवून ठाम होते. महाराजांना हे माहिती होतं कधी ना कधीतरी सावज टप्प्यात येणार आणि त्याचा कार्यक्रम आपण करणार. ह्याला म्हणतात इमोशनल क्वोशंट. आणि तोच विषय सुजित आज मांडत आहे आणि आपल्या समोर प्रस्तुत करत आहे. मला एक सांगायचंय की आज समाजासमोर अनेक आव्हानं आहेत. लव्ह जिहादचा विषय असतील, लँड जिहादचे विषय असतील, कन्व्हर्जनचे विषय असतील, धर्मांतरणाचे विषय असतील. आता एक नवीनच चालू झाले नॅरेटिव्हची लढाई, सोशल मीडियाची लढाई. पण या सगळ्या ठिकाणी आपण सगळेजण पुरून उरत आहोत. हा जो हिरवा आतंकवाद आहे, ह्याची जी दहशत आहे ती मोडून काढत आहोत.
ती का आणि कशामुळे, तर ती फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवशंभूंच्या प्रेरणेमुळे आपण करत आहोत. एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला स्वतःचा विकास जर करायचा असेल आणि या हिंदुत्वाच्या देवदेश धर्माच्या लढाईमध्ये अमूल्य असं योगदान द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट हे आपण अभ्यासलंच पाहिजे, अनुभवलंच पाहिजे आणि त्याची उत्तम संधी ही या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रस्तुत झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे जाताना, वाढदिवसाला वगैरे जाताना केक वगैरे बंद, पुष्पगुच्छ वगैरे बंद, द्यायचं काय तर हे पुस्तक द्यायचं. ढगे साहेब तुमच्यापासून पहिली सुरुवात करा, आम्ही सगळे तुमच्या मागे सुरू करूया. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की इथून जाताना आपण हे पुस्तक नक्की खरेदी करावं आणि आपल्या सगळ्या मित्र परिवाराला आणि मुलांमध्ये हे पुस्तक प्रचलित करावं. आणि एक शेवटची विनंती मी सुजितकडे व्यक्त करतो. कायझन नावाचं एक जॅपनीज मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे. इकिगाई नावाची एक जॅपनीज कन्सेप्ट आहे जी मॅनेजमेंट मध्ये पण लागू होते. जस्ट इन टाइम नावाची मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे. लीन मॅनेजमेंट तर मी सांगितलंच, असे अनेक कन्सेप्ट आहेत. तू सुजित पुढे जाऊन शिवराय या नावाने एखादी मॅनेजमेंट कन्सेप्ट आणावी, त्याच्यावर पीएचडी करावी आणि जगभर तिचा प्रचार प्रसार करावा. या शुभेच्छांसह मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय भवानी, जय शिवराय, जय जय श्रीराम. धन्यवाद प्राज. छत्रपती शिवाजीराजांचा आपल्याला संपूर्ण इतिहासाचा या ठिकाणी आढावा मिळाला. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी जे आपल्या सिनेमाचं शूटिंग सोडून इथे आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर एका चांगल्या अभिनेत्याला एक चांगला अभिनेता कधी बनतो जेव्हा त्याच्या मूळ नावापेक्षा त्यानं जे काम केलंय तीच त्याची ओळख बनते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर इथे आले, रमेश सर, आणि सगळ्यांनी पिट्याबाई आले अशा पद्धतीने त्यांची ओळख त्यांनी जी आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली. सरसेनापती हंबीरराव असेल, देऊळबंद असेल, मुळशी पॅटर्न असेल, असे अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये, मराठी सिरियल्स मध्ये, मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं जसं मगाशी सौरभजींनी उल्लेख केला, कुठल्याही मराठी सिनेमाविषयीची आंदोलनं असतील, मराठी भाषेवरचं प्रेम असेल, त्या प्रत्येक ठिकाणी माननीय रमेशजी हे हक्कानं आपल्या सगळ्या लोकांसाठी उभे राहिलेले आहेत. त्यांचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय पिट्याबाई उर्फ रमेश परदेश. जय श्रीराम. काय तसं बघायला गेलं तर या सगळ्यात मी ऑडमॅन आउट आहे. कारण मोरे तुम्ही तुमचं एक व्याख्यान इथं ठेवायला पाहिजे होतं. खरं तर एवढं छान तुम्ही बोलता आणि सगळंच तुम्ही बोलताय, त्यामुळे इथलं वक्त्यांना फार कमी राहतं शिल्लक बोलायला. दुसरी गोष्ट, करडेंनी काही ठेवलं नाही. लेखक कंपल्सरी येतात, त्यामुळं तुम्हीही बोलला आणि तुम्ही वक्ता म्हणून ज्यांना आणलं ते प्राज भिरारे, त्यांनी सगळं शिवसूत्रच तुमच्या समोर उलगडून ठेवले. त्यामुळं माझ्यासारख्याला काही शिल्लक आता राहिलेलं नाहीये. त्यात मी पडलो नट. मला दिलेले डायलॉग पाठ करायची आणि बोलायची सवय, त्यामुळे असं उत्स्फूर्तपणे काही मला इतकं छान बोलता येत नाही. जे काही बोलीन ते गोड मानून घ्या, मानावंच लागेल, पर्याय नाही तुमच्याकडं. कारण आता मला बोलवलंय तुम्ही म्हणजे ते आलंच. सुजित, सगळ्यात आधी तर तुझं खूप खूप कौतुक की शिवछत्रपती सूत्र विश्वाचे या असा कुठला तरी एक विषय घेऊन तू त्याच्यावरती लिहिण्याची डेअरिंग केली. कारण बाजारात गल्ली बोळात आपण खूप हल्ली पुस्तकं बघतो मॅनेजमेंट करून, मी कसा विजयी होणार, नक्कीच यशस्वी होणार, मीच जिंकणार, अशी मोटिवेशनल स्पीकर्स नसतात का, त्यांची काही काही पुस्तकं खूप बाजारात येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार, जसं कोण बोललं, तुम्हीच बोलला, कुठलं की ते फक्त शिवजयंतीलाच आचरणात न आणताना ते आयुष्यभर आपल्या आचरणात असावे अशी एक धारणा आहे आणि अशी एक इच्छा आहे ती म्हणजे माझ्यासारख्याची. कारण 19 फेब्रुवारी आणि नंतर 3 किंवा छत्रपती संभाजी महाराज
तेवढ्यावरती मर्यादित न राहू. सागरचं त्यासाठी विशेष अभिनंदन आहे की आयुष्यभर सागर तो तेच काम करतोय की शिवछत्रपतींनी जी वाट दाखवली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अचानकपणे लिबरलच बनवलं कोणीतरी. ते लिबरल काही नव्हते बरं का, म्हणजे असं माझं मत आहे. तुम्ही रेकॉर्डिंग करताय, अतिशय वातावरण सेन्सिटिव्ह आहे सध्या, त्यामुळे काय बोलेल किंवा सोशल मीडियावर टाकताना थोडं विचार करून टाका. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रचंड धर्माभिमानी होते. ते जातीवादी नक्कीच नव्हते, पण त्यांना त्यांचा देव म्हणजे त्यांचे देव, त्यांचा देश आणि त्यांचा धर्म हा सगळ्या गोष्टींपेक्षा पुढे होता. जातीयवाद निष्कारण त्याच्यामध्ये नंतर एंटर केला गेला, ज्याने त्यांनी आपापल्या सोयीने तो एंटर केला. तो का केला, कशासाठी केला याच्या खोलात मी जात नाही, तो माझा काही विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन खरं बघायला गेलं तर वयाच्या 23व्या वर्षापासूनच त्या माणसानी म्हणजे त्या महान माणसानी व्यवस्थापन करायला सुरुवात केली. कुठलीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक त्यांना वाटलंय आणि इमोशनल झाले त्यांनी केली असं अजिबात नाही. रायरेश्वराला रोहिडेश्वराला जाऊन शपथ घेतली, तिथंही त्यांचं व्यवस्थापन होतच. कसं होतं सांगा? जसं तुम्ही मगाशी बोललात ना, कोंडाजी फर्जंदांचं उदाहरण कुणी दिलं की कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा घेण्यासाठी ते 60 मावळे घेऊन जे केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या इतक्या लहान असताना देखील सर्वात प्रथम काय केलं तर मित्र त्यावेळेला जमवले आणि त्यांना काय वाटतंय, त्यांना काय करायचंय हा विचार त्या त्यांच्या मित्रांना सवंगड्यांना पटवून दिला आणि मग ती स्वराज्याची शपथ घेतली गेली. इथेही मॅनेजमेंटचा भाग आहे. नंतर त्यांच्या पुढचं प्रत्येक आयुष्य, प्रत्येक लढाई, प्रत्येक मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंटचाच एक भाग म्हणून बघितलंय. त्यातला अफजल खान वध जर का घेतला तर माझ्या दृष्टीनं संबंध हिंदुस्थान नव्हे तर जगात सांगतोय त्याच्या एवढं मोठं सायकोलॉजिकल वॉर कुठलं नव्हतं. ते सायकोलॉजिकल वॉर का होतं तर तुम्ही जर त्याचा अभ्यास केला की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान ज्या वेळेला अफजल खान तिथून निघाला विजापूरवरनं, त्यांनी तो विडा उचलला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना एक मारणार किंवा कैद करणार, त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरला होता. आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की याला सोडायचा नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये जे तत्व बाळगलं तुम्हाला चांगलं माहिती की कुठल्याच शत्रूला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत नाही सोडलेलं. म्हणजे माझ्यापेक्षा मोठे मोठे इथे इतिहासाचे वाचक आणि अभ्यासक करणे जास्त त्याच्यावरती प्रकाश टाकू शकतील की शिवाजी महाराजांनी शत्रू शिल्लकच नाही राहिला पाहिजे, म्हणजे मग मला दुसरीकडे कॉन्सन्ट्रेशन करता येईल, स्वराज्य वाढवण्यावरती कॉन्सन्ट्रेशन करता येईल. हे जे मॅनेजमेंटचं शिक्षण जे त्यांना परमेश्वरानेच दिलं होतं, कारण त्यांना आपण शिवाचा अंश म्हणतो, शिवाचा अवतार मानतो. दुर्दैवाने मला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जसं तू सांगितलं प्राज आणि मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, मी पण MBAचाच विद्यार्थी आहे. व्यवस्थापन शास्त्र हे आपल्याला जे शिकवलं जातं मुळात एकतर आपली शिक्षण पद्धती सगळी करप्टेड आहे. आणि मला वाईट याचं वाटतं की आता ठीक आहे, आता गेली 10 वर्ष ज्या वेळेला आपल्या विचारांचं 10 वर्ष झाली जेव्हा आपल्या विचारांचं सरकार इथं आलं, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिक्षण पद्धतीवरती विचार करायला सुरुवात केली. कारण आपली शिक्षण पद्धती जर तुम्हा लोकांना वाचक जे आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की स्किल डेव्हलपमेंट वरती आधारित असलेली आपली शिक्षण पद्धती होती, म्हणजे गुरुकुल वरती चालणारी. बरोबर, ज्याला जे चांगलं येतं, ज्याला जे येतं त्यांनी त्याचं शिक्षण घ्यावं. म्हणजे कंपल्सरी नाही तर 10वी कर, मग 12वी करच, मग BCom झालाच पाहिजे, BA झालाच पाहिजे, तसं नव्हतं. ज्याला जे स्किल आणि ते शिक्षण दिलं जात होतं. पण ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनी आणि राणी व्हिक्टोरिया यांनी ठरवलं की या भूभागावरती आपल्याला आता राज्य करायचंय, आणि त्यावेळेला त्यांनी सर्वात प्रथम काय केलं
तर एक टीम इंग्लंडवरून, इथल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती असेल, जी इथं आली, त्याचं नाव होतं जॉन मॅकॉले. त्या मॅकॉलेनी अख्खा भारत, त्याची एक टीम होती, तो खरं एकटा नाही फिरला, पण त्यांनी 4 दिशांना 4 अशा टीम सोडल्या आणि पुढची 3 ते 4 वर्ष सबंध या देशाचा अभ्यास केला. मग इथून तो जॉन मॅकॉले, त्याच्याबरोबरचा एक साथीदार इथंच गेला, त्याला इथलं वातावरण काही सूट नाही झालं. एव्हरेस्टची उंची 29,000 फूट आहे, हे त्या मॅकॉलेच्या त्यावेळेला जे अभ्यास झाला त्यात ते कळलं. ते आपल्याच माणसाने त्याचाही शोध लावला त्या उंचीचा, कारण ती उंची मोजणं त्यांना जमतच नव्हतं. मुद्दा पुढे. आणि मग या जॉन मॅकॉलेनी ज्या तिथं गेल्यानंतर लंडनला राणीला एक अहवाल सादर केला. तो अहवाल आजही नेटवर किंवा तिथेही लायब्ररीत त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये काही एक मला वाटतं 12-13 पानांचाच अहवाल आहे, फार मोठा नाहीये. त्यात त्यांनी असं म्हटलं की क्वीन, when we decide to rule on this country, we have to set or change the education system of this country. जर आपल्याला या देशावरती राज्य करायचंय तर पहिली इथली शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि अशा पद्धतीची शिक्षण पद्धती सेट केली पाहिजे की ती शिक्षण पद्धती, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की that education system will make only बाबूज in this country. आणि मग त्याच्यानंतर जो काही आपला सगळं बदलून, म्हणजे आपल्याकडे नालंदा, तक्षशिला अशी मोठी मोठी हे सगळी विद्यापीठ होती. सांगण्याचा मुद्दा हा की ती शिक्षण पद्धती करप्ट झाली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्थापन शास्त्र, शेतीविषयक शिवाजी महाराजांची धोरणं होती ती आतापर्यंत समोर आली का? कर्डेंनीच मला आठवतंय की त्याच्यावरती काहीतरी अभ्यास करून आम्हाला दिलं होतं की ऐनजिन्सी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा सुरू केली होती. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे आपण आता बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कर्ज काढलं, फेडता आलं नाही, मग त्यांनी आत्महत्या केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुठं उल्लेख आहे का हो कुठल्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेला वगैरे असं काय आहे का? म्हणजे असेल तर थोडं मला त्याच्यावरती प्रकाश टाका, मला वाटत नाहीये. त्यांच्याही काय संभाजी महाराजांच्या नाही, कारण त्यांनी ती एक सिस्टीम राबवली होती की ज्याला जे लागतं, म्हणजे शेतकऱ्याला द्रव्य देऊ नका, शेतकऱ्याला द्रव्य दिलं असं कुठेतरी उल्लेख आहे, खरा खोटा मला माहिती नाही, परत एकदा रिपीट करतो कारण त्याच्यावरती इतिहासकार जे अभ्यासक ते प्रकाश टाकू शकतात की जर दिले तर ते पैसे किंवा ते द्रव्य ते इतर ठिकाणी खर्च करतील, बाया म्हणजे मोरीबाळींची लग्न मोठी करतील आणि असं होऊ नये म्हणून त्यांना वस्तू स्वरूपामध्ये आपण दिलं गेलं जावं. ज्या काही म्हणजे ज्याला बैलजोडी हवी त्याला बैलजोडी द्या, ज्याला बियाणं पाहिजे त्याला बियाणं द्या, ज्याला नांगर पाहिजे त्याला नांगर द्या. शेतीसाठी गरज लागते ज्या ज्या गोष्टींची त्या वस्तू स्वरूपात द्या, रोख स्वरूपात देऊ नका. म्हणजे इतका मोठा आणि मॅनेजमेंटचा सर्वात मोठा विचार हा आपल्या छत्रपतींनी 400 वर्षापूर्वी केला होता. दुर्दैव असं आहे की आपल्या मॅनेजमेंटच्या मला वाटतं की आपण ना सागर भाऊ आपण एक ह्याच्यावरती ड्राईव्ह केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन शास्त्र हे MBAच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही समाविष्ट करा. म्हणजे UGC किंवा जसं तू आता 2 तुझे प्रबंध दिले तर हे करू शकतो, हे काही इम्पॉसिबल नाहीये. कारण आता विचार मानणारे लोक आहेत, सुदैवाने आपल्या तर ते होऊ शकतं कदाचित. दुसरं एक गड किल्ल्यांच्या व्यवस्थापनाबद्दलची एक गोष्ट जी छत्रपतींनी पाळली की त्या गडांचं किल्ल्यांचं व्यवस्थापन कुणीही तिथं नसेल, म्हणजे मोठ्या हुद्द्याचा मनुष्य तरीही ते व्यवस्थापन सगळं रुटीन चालू असायचं. तिथलं खाणं पिणं, तिथल्या लोकांचं राहणं, तिथल्या लोकांचे पगार, म्हणजे याला मॅनेजमेंटचं स्किलच लागतं ना, मोठं स्किल आहे. म्हणजे प्रचंड प्रकांड बुद्धीचा मनुष्य जर का कोणी असेल तर तो मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आता त्या गड किल्ल्यांच्या बाबतीत पण सागर भाऊ हिंदू युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून एक गोष्ट माझी इच्छा आहे, मी दरवेळेला ती कुठं ना कुठं आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या विचारसरणीचे हिंदुत्व विचारसरणीचे कार्यक्रम असतात त्या त्या ठिकाणी जातो, तिथं तिथं मी ते बोलून दाखवतो. एक माझी इच्छा आहे फक्त गड संवर्धन आणि गडांवरची स्वच्छता याच्यासाठी खूप लोक काम करतात, खूप संस्था काम करतात.
वेगवेगळ्या. माझी मनोमन एक इच्छा अशी आहे की आपण गड संवर्धन केलंच पाहिजे, त्याबद्दल काय माझं म्हणणं नाही, स्वच्छता तर त्याहून जास्त केली पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी प्रेरणास्थळ आहेत समोर आपल्याला जी दिसत आहेत आता आपल्याला सगळीकडे, याची पुनर्बांधणी झाली पाहिजे. आणि आता AI किंवा असं इतकी टेक्नॉलॉजी डेव्हलप आहे आणि या सगळ्या किल्ल्यांची आर्किटेक्चरल डिझाईन, जो इंजिनियर आहे त्याला ते चांगलं कळेल, हे आपल्याकडे अवेलेबल आहे. हे किल्ले जर का पुनर्बांधणी केले तर नाहीतर भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय दाखवणार आहे? ढेकळं, पडलेल्या भिंती फक्त. मला वाटतं की त्या इमारती, त्यावेळेचे ते वाडे, हे पुढच्या पिढीसाठी 500 कोटी रुपये एका वेळेला सँक्शन होतात. मला वाटतं रायगडचा विकास करण्यासाठी 1000 कोटीत मला वाटतं अख्खा गड बांधून होईल परत. बरोबर आहे ना? गडाला दगड बाहेरून आणायची गरज नाही, कारण गडावर अवेलेबल आहे. टेक्नॉलॉजी जुनी आहे. तर मला असं वाटतं की आपण हा एक ड्राईव्ह आपल्याकडनं घ्यावा. बाकी सुजित, छत्रपती शिवाजी महाराजांचं सूत्र विश्वाचं या तुझ्या दुसऱ्या पुस्तकासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मला या इतक्या छान कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल संयोजकांचा आभार आणि गपचूप ऐकून घेतलं त्याबद्दलही खूप खूप आभार. मला आता कर्जतला जायचंय खरं शूटला, तर त्यामुळे मी तुमची रजा घेईन. करडे आमचे पुढे गेले, तर करड्यांनी बिचाऱ्यांनी खूप इन्सिस्ट केलं होतं. तर मित्रांनो तुमची रजा घेतो, बाकी भेटूच परत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद रमेशजी. केवळ अभिनयातच नव्हे तर त्यांच्या भाषणातून आपल्याला जाणवलं असेल शिवाजी राजांच्या विविध पैलूंचा त्यांचा बारकाईने अभ्यास आहे. आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी एका युवा लेखकासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलो आहोत, ते छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, आचार, कार्य जे मागची काही दशकं सगळ्या ठिकाणी जाऊन मांडत आहेत, ते माननीय निलेशजी भिसे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. परम पवित्र भगवत ध्वज आई तुळजाभवानी आणि युवा लेखक सुजित तांबे याच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आज सुट्टीचा दिवस असून देखील एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सगळे शिवशंभू भक्त, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आमचे मित्रवर्य राजूभाऊ बेंद्रेजी, ज्यांच्या हिंदू युवा प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं, मला वाटतं 4थं पुस्तक आहे ना, तर खूप सांगायला आनंद होतो आणि अभिमान वाटतो हिंदू युवा प्रबोधिनीचा की इकोसिस्टीमच्या गप्पा सगळेच जण मारत असतात की हिंदूंची इकोसिस्टीम सुरू झाली पाहिजे, हिंदूंचे लेखक, हिंदूंचे वक्ते, पण कोणीतरी सुरुवात करून प्रत्यक्ष या सगळ्या हिंदुत्ववादी लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं, ते आपले हिंदू युवा प्रबोधिनी आपले राजूभाऊ बेंद्रे. खूप गरजेचं एक काम आहे जे हिंदू युवा प्रबोधिनी करते. त्याच्यानंतर आपले आजचे प्रमुख मान्यवर रमेशजी परदेशी, अभिनेता म्हटल्यानंतर आपली दृष्टी वेगळी असते एखाद्या अभिनेत्याकडे बघण्याची, एखाद्या अभिनेत्रीकडे बघण्याची. पण रमेश भाऊंनी जे विचार इथे मांडले ते त्यांचं वाचन, त्यांचा व्यासंग आणि त्यांचे जवळचे मित्र वगैरे, त्यांचे शिक्षक यांनी त्यांच्याबद्दल मला खूप जुने किस्से, जुन्या गप्पा असं सांगितलेलं आहे. त्या सगळ्यात मी इकडे सांगू नाही शकत. म्हणजे रस्त्यावर उतरून हिंदुत्वासाठी पडद्यावर काम करणं वेगळं आणि हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढणं वेगळं. ती लढाई रमेश भाऊंनी एकेकाळी लढलेली आहे असं त्यांच्या शिक्षकांनी मला सांगितलं आणि त्या अभिमानाने त्यांची ओळख देतात हिंदुत्ववादी आहे म्हणून. त्यामुळे अशा अभिनेत्यांचं खरंच आपल्या सगळ्यांना खूप कौतुक असलं पाहिजे. खरं तर ते अभिनेते नाही, आपल्यातलेच आहेत, आपले मार्गदर्शकच आहेत. तसेच आपल्या सुजितला
पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या गावातून आलेले सरपंच माननीय जी खूप महत्वाचा पाठिंबा धगेजींनी दिलेला आहे सुजितला. आणि आत्ताजींनी असे सडेतोड विचार मांडले असा युवा वक्ता मित्रवर्य प्राज भिलारे. प्राजच्या बाबतीत काही गोष्टी आवर्जून इथं सांगाव्याशा वाटतात. प्राजची मूर्ती तशी लहान दिसते, पण खरंच त्याचं कर्तृत्व खूप आढळले आहे. कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगले चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. धायरीचा उल्लेख मगाशी वारंवार झाला. ज्या धायरीमध्ये देव मानू नका अशी एक चळवळ चालू झाली होती ब्रिगेडी लोकांच्या आधाराने. आणि देव वगैरे काही नसते, ही सगळं अंधश्रद्धा आहे. आणि जय श्रीराम तुम्ही का म्हणता, राम वगैरे काही नाही. असं असताना प्राजनी तिथं ठरवलं की इथं जे काही वातावरण आहे ते वातावरण मी माझ्या कामातून बदलून टाकणार. आणि तेव्हा तर मला आठवत आहे की देव मानू नका अशी सगळी प्रचार प्रसार चालू असताना एक व्याख्यान मला प्राजनी तिथं चालू केली ओपन. आणि संभाजी महाराजांच्याच नावाने त्यांनी ती व्याख्यान मला चालू केली. आणि धर्मवीर हे लिहिलं तिथं, कारण की धर्मवीर म्हणू नका संभाजी महाराजांना, असाही प्रचार प्रसार चालू होता. आणि मग तेव्हा प्राजनी असं तिथल्या लोकांना सांगितलं की जे आता आपल्याला किती योग्य वाटतंय, तेव्हा कदाचित ते सगळं शिवधनुष्य पेलताना खूप कष्ट झाले असतील, पण तेव्हा प्राजनी असं सांगितलं की एकदा ठरवून ठेवा, कोणीतरी नक्की करा इथल्या लोकांनी की राम का कौन है और हराम का कौन है. आणि आता लक्षात येते आपल्या की जे हरामचे होते ते सगळेजण बाजूला पडले, पाल्या पाचोळ्यासारखे उडून गेले. आणि आता धायरीमध्ये खूप चांगलं वातावरण, खूप भगवं वातावरण आपल्याला बघायला मिळते. आणखीन एक त्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग सांगतो. तिथेच थोडस बाजूला धायरीपासून सगळा कामगार वगैरे राहतो तिथं एका ठिकाणी अनधिकृतपणे शेड उभी करून तिथं चर्च तिथं स्थापन केलं होतं. आणि सगळ्या कामगार वर्गांना ते प्रार्थना घ्यायला बोलवायचे. कायद्याचा अभ्यास करून रितसर कंप्लेंट करून प्राजनी त्या पाववाल्यांचं ते चर्च सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, पोलीस कारवाई करून. या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. तेव्हाही प्राजला खूप धमक्या वगैरे आल्या, पण आपण सगळे एकत्र होतो. पण एवढ्या कमी वयामध्ये देखील कायद्याच्या आधारे कायद्याचा वापर करून प्रत्यक्ष कारवाई, तेव्हा सत्ता आपली नव्हती, प्रत्यक्ष कारवाई प्राजनी प्रशासनाला करायला भाग पडली. आणि आपला तरुण लेखक सुजित, मॅनेजमेंटवर अनेक जणांनी पुस्तकं लिहिली आहेत, पण मॅनेजमेंटवर पुस्तक सुजितनी का लिहिलं पाहिजे, कारण की तो स्वतः उच्च विद्याविभूषित आहे. त्याचं MBA पण झालंय, इंजिनिअरिंग पण झालेलं आहे. आणि आता तो IT मध्ये आहे, पण IT असून देखील कधी ऐट करत नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखाच वागतो. असा आपला सुजितचं पुस्तक काढताना लक्षात आलं की स्पोर्ट अनालिसिस अनेक जणांनी केले. ती संकल्पना सगळ्यांना माहिती, किंवा इथं प्राजनी पण अनेक संकल्पना सांगितल्या. आपला प्रभावी सूत्रसंचालन करणारा मित्रवर्य प्रसादनी पण अनेक संकल्पना सांगितल्या. पण सुजितने ऑलरेडी त्या पुस्तकात एक वेगळी संकल्पना मांडली आहे. स्पोर्ट मध्ये आपल्याला माहिती आहे मॅनेजमेंटची संकल्पना, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेसेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटीज, T फॉर थ्रेट. आणि त्याच्या पुढे आणखीन एक T सुजितने जोडलाय. त्या टीचा अर्थ असा आहे की टार्गेट. हे सगळं अनालिसिस करून आपलं जे टार्गेट आहे ते अचीव करणं. अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतील. सुजितचं पुस्तक मनापासून सगळ्यांनी विकत घ्यावं असं मी म्हणतोय. आणि सुजितनी पण एक मोह टाळावा की कोणाला पुस्तक असं फुकट भेट देऊ नये, कारण की पुस्तक विकत घेऊन वाचण्याची परंपरा पुन्हा एकदा रूढ झाली पाहिजे. तेव्हा सुजितचं पुस्तक सगळ्यांनी, इथं असलेल्या सगळ्यांनी ते विकत घेणं खूप गरजेचं आहे. प्राजनी सांगितल्याप्रमाणे वाढदिवसाला ते पुस्तक आपण भेट दिलं पाहिजे.
काही मंगल प्रसंग असतील तर त्या मंगल प्रसंगांना ती पुस्तकं बल्कमध्ये आपण विकत घेऊन ती भेट दिली पाहिजे. आपण महिला वर्ग बसला इकडे, आपण वाण देतो हळदी कुंकाला वाण देताना आपण असं हे पुस्तक भेट दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यात हे असे आपण उपक्रम केले तर त्याच्यातून आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. खूप वेळ घेणार नाही, ऑलरेडी बऱ्याच जणांनी विषय मांडलेला आहे आणि 3-4 वक्त्यांचं बोलणं झालंय आणि त्याच्यानंतर शेवटी मी तुमच्यासमोर बोलायला आलोय. तुमचं तसं एक प्रकारे वैचारिक भूक भागवलेली आहे, तुमचं जेवण तसं झालेलं आहे, त्याच्यानंतर आता परत ओव्हरडोस व्हायला नको. पण काही 2-3 मुद्दे फक्त मी सांगतो आणि माझा विषय थांबवतो की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि या सगळ्या अशा कार्यक्रमांची गरज काय, अशा कार्यक्रमांची गरज काय असं जर का विचारलं, शिवचरित्र, शंभूचरित्र आणि त्याच्यावरची सगळी व्याख्यानं, त्याच्यावरचं लेखन हे का गरजेचं आहे, तर मला असं वाटतं की आपण जर का फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो, मी पुण्यातलीच गोष्ट सांगतोय आपल्याला, खूप बाहेरची गोष्ट सांगत नाही, आणि त्या पुण्यात जे डेज असतात त्या डेज मध्ये स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली सगळे विद्यार्थी म्हणजे मुलं ही आजकाल साड्या नेसून येतात कॉलेजमध्ये, आणि मुली ज्या आहेत त्या पण स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली मुलींचंही वागणं चालणं सगळं बदललेलं आहे. कपडे, फॅशनला आपला विरोध नाहीये. 16 शृंगारांची संकल्पना फक्त हिंदू धर्मात आहे. सगळं अख्खं फॅशन जग उलट पडेल तरी आपल्याकडे ते जे शृंगार सांगितलेले ते शृंगारांसारखी फॅशन ती वेस्टर्नाइज लोक करू नाही शकणार. पण या सोकॉल्ड स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली इथल्या पुरुषांचा पराक्रम, इथल्या पुरुषांचं पौरुषत्व हे नष्ट करणं, इथल्या स्त्रियांचं स्त्रीत्व, ममत्व, त्यांचं मातृत्व हे नष्ट करणं, की जेणेकरून स्त्री आणि पुरुषांमधले हे दोन मुख्य भाग जर का नष्ट झाले तर मग इथला समाज उद्ध्वस्त होईल. आणि इथला एकदा समाज उद्ध्वस्त झाला, इथली एकदा युवा पिढी उद्ध्वस्त झाली, या आरामात देश हा कॅप्चर करता येईल, ताब्यात घेता येईल. असं एक नवीन संकट आपल्याला गिळायला तयार राहिलेलं आहे. ते संकट आपल्याला माहित नाही, त्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी मी माझ्या भाषणात तो मुद्दा मांडतो आणि थांबतो. आपल्याला इस्लामिक जिहाद माहिती आहे, आपल्याला धर्मांतरणाचे उद्योग करणाऱ्या सगळ्या ख्रिश्चन मिशनरींचे सगळे चाळे माहिती आहेत. पण हे असे सगळे आधुनिक मूल्यांचा वापर करून कशा रीतीने आपला धर्म, आपली संस्कृती, आपला परंपरा आणि प्रत्यक्ष ही युवा पिढी, इथली बालकं ही कशी उद्ध्वस्त केली जात आहेत, त्यांच्या मनाचा, त्यांच्या बुद्धीचा ताबा, त्या लहान मुलांच्या बुद्धीचा ताबा, त्या लहान मुलांच्या मनाचा ताबा ऑलरेडी सोशल मीडियाने, मोबाईलने घेतलेला आहे. वेगवेगळे रील्स बघून त्यांनी ऑलरेडी ते बर्बाद झालेले आहेत, ते आपल्या हातात नाही राहिलेले. हे जर का आपल्याला थांबवायचं असेल तर या संकटाशी कसं लढलं पाहिजे, या संकटाशी कसं झुंजलं पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी आपण शिवप्रभूंना आणि शंभूराजांना समोर ठेवून ठरवली पाहिजे. यासाठी या पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाचा गरज आहे, या कार्यक्रमाची आवश्यकता. कारण की जर का या देशातला पराक्रम संपला, या स्त्रियांमधलं मातृत्व संपलं, तुम्ही विचार करा ना, स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली कशा रीतीने हे सेलिब्रिटी होतात बघा. ही सगळी होतांड रचणारे, सगळे पुरोगामित्वाची झालर पांघरून हिंदू धर्माला टार्गेट करणारी ही सगळी मंडळी सगळ्या आधुनिक संकल्पनांचा वापर करून स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली आता काही काही लग्नात मुलं मंगळसूत्र घालतात, म्हणजे तो नवरा मंगळसूत्र घालतो. ही स्त्री पुरुष समानता आपल्याला कदाचित हसू येईल, पण गंभीर प्रश्न आहे हा. कुठं घेऊन चाललंय ही स्त्री पुरुष समानता, ही फेमिनिझमचं हे जे वाढव वाहत चाललंय, आणि या फेमिनिझमच्या नावाखाली ऍक्टिव्हिजम करणाऱ्या सगळ्या तृप्ती देसाई सारख्या सो कॉल्ड महिला कार्यकर्त्या, खरं तर ह्यांच्याकडे बघून महिला कार्यकर्त्या हा प्रश्न निर्माण होतो. पण कुठे वार घेऊन चाललंय, कुठे नेऊन आपला कपाळ मोक्ष होणार आहे. सगळ्या हिंदू प्रथा परंपरांवर टीका करायची, त्यांची चेष्टा करायची,
सगळ्या आधुनिक मूल्यांच्या आधारे पुरोगामित्वाची झालर पांघरून हिंदू धर्मामध्ये असलेली खरं तर महान अशी तत्व, पण त्या तत्वांचाच आधार घेऊन हिंदू धर्मालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करायचा. पर्यावरणवाद भारत हा सुपर पॉवर होतोय, तो होऊ नये म्हणून वेगवेगळ्या विकास कामांच्या मध्ये खोडे घालायचे पर्यावरणाच्या नावाखाली. पर्यावरण रक्षणाचं काम जेवढं हिंदू धर्मियांनी केलं तेवढं कोणी केलेलं नाही. प्राणी मात्रांवर प्रेम, निसर्गाचं पूजन आणि कशा रीतीने हिंदू त्योहारांमध्ये, हिंदू सणांमध्ये निसर्गाचं हनन होतं, प्राणी मात्रांवर अन्याय अत्याचार केला जातो म्हणून हिंदू सण आले की मग ह्यांना सगळे ह्यांच्या जाहिराती, दिवाळी आली की फटाके उडवू नका, प्राणी घाबरतात, नागपंचमी आली की ते नागाला आणू नका, तरी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. कशा रीतीने मांडणी केली जाते ही सगळी आधुनिक मूल्य खरं तर हिंदू धर्मातली आहेत. हिंदू धर्म महान या सगळ्या मूल्यांमुळे. ही आधुनिक आत्ता वाटतायत पण पुरातन आहेत, सनातन आहेत, ती पहिल्यापासून हिंदू धर्माचा भाग आहे. पण त्याचाच आधार घेऊन कशा रीतीने हिंदू धर्मावरच आक्रमण केलं जातं आणि आपण पण कळत न कळतपणे फसतो. मानवतावाद जो मानवतावाद आहे तो हिंदू धर्मामध्येच आहे ना. आणि ती गाणं ते अनेक वेळा वाजवलं जातं, माणसाने माणसा समोर. काय ते गाणं, काय विसरून गेलो, काय गाणं? हा, माणसासमोर वागणे हेच आमचे मागणे. हेच तर मागतोय ना आपण काय वेगळं मागतोय? माणसाने माणसासारखंच वागावं, माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं, हाच तर हिंदू धर्म आहे. आणि बाकीची लोक माणसाने जनावर म्हणून कसं माणसाशी वागावं आणि कसे लचके तोडावे हे बाकीच्या ठिकाणी सांगितलं जातं, पण त्याच्याबद्दल कोणी काही बोलणार नाही. हे सगळे डोस फक्त हिंदू लोकांना, मानवतावाद फक्त हिंदूंच्या माथ्यावर. मगाशी आपल्या रमेश भाऊंनी सांगितलं की रेकॉर्डिंग चालू आहे, खूप काळजी घेतली पाहिजे आपण सोशल मीडियावर बोलताना, कारण की सगळे कायदे हिंदूंच्या विरोधात. तुम्ही थोडस दुसऱ्या धर्माची चिकित्सा केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, पण हिंदू धर्माची तुम्ही यथेच्छ टिंगलटवाळी करा, त्या गोष्टी त्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, त्या गोष्टी त्या कायद्याच्या अखत्यारीत येत नाही. तेव्हा मला खात्री आहे की जरी रेकॉर्डिंग चालू असलं तरी ते कुठं सोशल मीडियावर जाणार नाही आणि सोशल मीडियावर जाऊन केसेसला काही आपण घाबरत नाही, पण विनाकारण वेळ जातो आपल्या कार्यकर्त्यांचा त्या तारखांना जायला. म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत आपले कायदे बदलले जात, कशा रीतीने मांडणी करतात आणि सगळे हिंदूंना सगळे दोष पाडायचे. तुम्ही वाचा बाकीच्यांचे धर्मग्रंथ, काय लिहिलंय त्या आसमानी किताबमध्ये. ज्या किताबाचा आधार घेऊन ते अल्लाह अकबर म्हणून गळे शिरतात निष्पाप लोकांचे, आणि आम्हाला सांगितलं तर माणसाने माणसासमोर वागणे याची आमचे मागणे. आणि त्यांचा ग्रंथ म्हणजे काय? त्यांचा ग्रंथ म्हणजे काय नाहीये, माणसाने जनावरासारखं कसं वागायचं याचं कोडिफिकेशन म्हणजे कुराण आहे, दुसरं काही नाही. पण त्यांची चिकित्सा करायची नाही, त्याच्या विरुद्ध काय बोललं की गुन्हे दाखल होणार. आणि हिंदूंना मात्र यथेच्छ टिंगलटवाळी करायची. सीता मातेच्या चारित्र्याबद्दल बोलायचं, रामाच्या चारित्र्याबद्दल बोलायचं. मग आम्ही विचारतो ना, मदर मेरी कशी, तिच्या पोटी जन्म झाला, व्हर्जिन आहे म्हणे ती. व्हर्जिन असताना माता कशी काय होऊ शकते? व्हर्जिन हा शब्द तुमच्या लक्षात येत असेल, तुमच्या जर का लक्षात नाही आला तरी लहान लहान मुलांच्या लक्षात येईल, कारण की त्यांच्या समोर रील्स टाकले जातात की अजून तू 15 वर्षाची झालीस आणि तू अजून तुझी व्हर्जिनिटी लूज नाही केली, हे असे रील्स त्यांच्या माथी मारले जातात. हे सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी जाहिराती, सगळे चित्रपट, सगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सिरियल्स, वेब सिरीज,
हे वोकिझमच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, पुरोगामित्वाच्या नावाखाली हे संकट मी तुमच्या समोर मांडतो. हे सोकॉल्ड वोकिझमचं. आम्ही आधुनिक झालं पाहिजे, आम्ही वोक झालं पाहिजे, आम्ही जागृत झालं पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, म्हणून मग प्रत्येक मुलाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मग कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली तरी चालेल, त्या मुलांनी आई वडिलांच्या विरुद्ध मत मांडलं तरी चालेल. जे काम अमेरिकेत होतंय, त्या मुलाला शिस्त लावण्यासाठी जर का आई ओरडली आणि त्या मुलाने जर का चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला तर पोलीस येतात आणि त्या मुलाला वेगळं घेऊन विचारलं जातं, तुला काय बोलली तुझी आई? त्यांनी सांगितलं मला ओरडली. तर मानसिक हिंसाचाराच्या नावाखाली त्या आईला अटक होते. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार आहे अमेरिकेतला, तो इथं येत चाललाय. कशा रीतीने आपली कुटुंब संस्था उद्ध्वस्त होईल भविष्यात, कशा रीतीने आपली लग्न संस्था उद्ध्वस्त होईल. लिव्हिंग रिलेशनच्या नावाखाली ऑलरेडी लग्न संस्था उद्ध्वस्त केली. हे चंगळवाद, हा पुरोगामीवाद, हा कुठं घेऊन चाललाय आपल्याला? लिव्हिंग म्हणायचं काल परवाचीच ती घटना आहे, त्या एका मुलाचा खून झाला त्याच्यात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे ही सगळी मंडळी? आणि आपण पण कमी अधिक प्रमाणात या सगळ्या गोष्टींचे शिकार होतोय. आपण पण म्हणतोय चालतंय होतंय, हे आता आधुनिक जग आहे. आपल्या मुलांच्या मनावर खरंच विचार करा, कोणी ताबा घेतलाय? आपल्या तरुणांच्या तरुणींच्या मनाचा ताबा कोणी घेतलाय? या सगळ्या घाणेरड्या विचारांनी ताबा घेतलेला आहे. आणि सगळा स्त्री पुरुष समानतेचा दोष हा फक्त हिंदूंना. इथं म्हणे स्त्री पुरुष समानता नाही, त्यामुळे इथं डोस पाजला पाहिजे जास्त. बाकी बुरखाचा विषय आला की तो त्यांचा धार्मिक प्रश्न. आणि सगळ्या फेमिनिझमच्या बळी ठरलेल्या सगळ्या हिंदू स्त्री आहेत. फेमिनिझमचं जे वारं वाहत चाललंय ते सगळं हिंदू कुटुंबांमध्ये वाहत चाललंय. हिंदू स्त्री, हिंदू महिला आपल्या पुरुषाच्या विरोधात, आपल्या नवऱ्याच्या विरोधात, बहीण भावाच्या विरोधात, मुलगी वडिलांच्या विरोधात, हे सगळं 10 वर्षांचं हे हिंदू समाजाचं चित्र उभं राहणार आहे. जर का आपण आपल्याला ह्या गोष्टीबद्दल आपण विचार केला नाही तर काय भयानक परिस्थिती आहे बघा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार म्हणून 18 वर्षाची मुलगी झाली की कोणाचे हात पकडते आणि पळून जाते. ती संज्ञा नाही, कायद्याने तिला अधिकार आहे, ती कोणाशीही लग्न करू शकते. 18 वर्षाची झाली ती मुलगी वाढ वगैरे असते की कधी एकदा मी 18 वर्षाची होते आणि त्या लफंगी अब्दुल बरोबर पळून जाते. ती मुलगी आई वडिलांच्या विरुद्ध कंप्लेंट करते पोलीस स्टेशन मध्ये. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उदाहरण. कसा अतिरिक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद आहे हा. बोलून अजून काय सांगतो होतो? तर इथं सगळ्या माता भगिनी, तरुण मित्र आहेत माझे, लहान मुलं आहेत. काय त्यांना वाटत काय हा या व्यासपीठावरून काय बोलतोय, व्हर्जिनिटी काय, हे काय नाही. हे सगळं लहान मुलांना माहिती आहे, हे आपल्याला माहित नसतं. लहान मुलांना सगळं माहिती असतं. ते 12 वर्षाचं, 13 वर्षाचं, 14 वर्षाचं आपला मुलगा, आपली मुलगी, आपलं बाळ. तुम्ही विचार करा काय कशा पद्धतीत मारा चालू आहे अरबी, फारसी, उर्दू शब्दांचा. त्या बॉलिवूडच्या गाण्यांमधून किती वेळा आपली मुलं वयात येईपर्यंत इश्क आणि हुस्न हे शब्द ऐकतात. आणि को एज्युकेशन आहे, मुलं मुली एकत्र असतात वर्गामध्ये. आणि लहानपणापासून जर का तो मुलगा फक्त हेच गाणी ऐकतोय, त्या लहान लहान मुलांना नाचायला लावतात आणि आई वडील टाळ्या पिटतात. कुठं घेऊन चाललोय आपण समाजाला? तो मुलगा त्या मुलीकडे जेव्हा वयात येतील ते तो कुठल्या नजरेने बघणार आहे? साधा प्रश्न आहे माझा. ह्या सगळ्या गाण्यांच्या भडीमारातून तो मुलगा, सगळं मान्य मला आहे फेमिनिझमचे यांच्या ज्या काही सगळ्या कन्सेप्ट
आहेत की नाही पुरुषांनी मर्यादेत राहिलं पाहिजे, आम्ही फॅशनच्या नावाखाली वाटेल ती थेर करू, पण पुरुषांची नजर शुद्ध पाहिजे, त्यांनी नीट बघितलं पाहिजे, त्यांनी वासनानंद नजरेने बघितलं नाही पाहिजे. हे वासनेत लुप्त झालेले हे सगळे गोष्टी तो जेव्हा वयात येईल तेव्हा तो आपल्या सहकारी मुलीकडे कुठल्या नजरेने बघेल, आणि मग परत बलात्कार झाले की बोंब मारायची. स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली असे रील्स येतात, ते कुटुंब दाखवलंय आणि तो मुलगा आणि मुलगी दोघे बाहेर पडत असतात. तो मुलगा तो भाऊ त्या बहिणीला म्हणतो तू आता बाहेर नाही पडायचं, आणि तो बाप म्हणतो का तू बाहेर चालला तर हिनी का नाही बाहेर जायचं. तो भाऊ म्हणतो रात्रीच्या 11 वाजलेत, मग मी तुलाही सांगतो आणि तुझ्या मित्रांनाही सांगतो की तुम्ही दुसऱ्यांच्या मुलींकडे नीट बघा, म्हणजे मग तुझ्या बहिणीकडे लोक नीट बघतील. वा कशा रीतीने आपला बुद्धिभेद केला जातो. म्हणून आपल्या मुलींना बाहेर काढायचं की ज्या वासनांध शिकार होतील. वखवकलेल्या नजरेचा सगळे बाहेर टपलेले सगळे या गोष्टींचा ते शिकार होतील. म्हणून फेमिनिझमच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडायच्या, आणि तिकडं मात्र बुरख्यामध्ये. पण कुठेही स्त्रियांना आपण मागे रेटलेलं नाही, कुठेही कमी लेखलेलं नाहीये, पण मुद्दामून फक्त हिंदू महिलांना टार्गेट करायचं, हिंदू कुटुंबांना टार्गेट करायचं, आणि मग हिंदूंच्या स्त्रिया स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली बाहेर पडल्या पाहिजेत, म्हणजे मग वखवकलेल्या नजरेचा ते शिकार होतील. कुठल्या तरी अब्दुलच्या, कुठल्या तरी उस्मानच्या, त्या बाबदेव घाटात झालेला तो बलात्कार, सामूहिक बलात्कार, ती मुलगी रात्री 11 वाजता त्या एका मुलाबरोबर बाहेर पडली होती. बघा मांडणी कशी केली जाते ना, स्त्री पुरुष समानता आहे. अरे पण किमान स्वतःची सुरक्षेची काळजी तर आपण घेतली पाहिजे ना. मांडणी अशी करायची, हे सो कॉल्ड सगळे बुद्धिजीवी, हे सगळे लिबरल्स, नाही स्त्रियांनी बाहेर पडलं पाहिजे, आणि मग स्त्रियांनी बाहेर पडायचं रात्री 11 वाजता. आणि मग ते बाबदेव घाटातला तो प्रसंग पेपरमध्ये सगळ्या वाचल्या आपण त्या बातम्या. दिल्लीमध्ये जे निर्भया बलात्कार प्रकरण झालं, किती वाजता ती मुलगी रात्री तिथं 1 वाजता. स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी आपली नाही, तुम्ही पुरुषांना मराठीत, अरे त्या पुरुषांच्या नजरा जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत किमान तुझ्या सुरक्षेची जबाबदारी तूच घेतली पाहिजे ना. इथं स्त्री पुरुष हा भेदच नाहीये, सगळं वातावरण गळून झालंय. कारण की तुम्ही लहान मुलांना या गाण्यातून काय शब्द सांगताय, कुठल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, आणि ती मुलं मोठी झाल्यावर त्या मुलींकडे ते कुठल्या नजरेने बघणार आहेत. आणि मग म्हणायचं की आम्ही बुरसटलेले, आम्ही मागासलेले, तुम्ही मुलींना बाहेर पडत नाही. आणि म्हणून मग या सगळे आधुनिकतेच्या जमान्यात सगळे पालक पण मग आता वाहवत चाललेत, नाही ठीक आहे जाऊन दे रात्री अपराधिक पोरींना बाहेर. म्हणून मी 2 उदाहरणं दिली. त्या येरवड्यात त्या पोर्शे कारचं प्रकरण खूप गाजलं, ते चुकीचंच आहे, मी काय त्याचा समर्थक नाहीये कोणी. तो अपघात झाला ती चुकीचीच गोष्ट आहे, पण रात्री 1 वाजता तो पोरगी आणि तो पोरगा काय करत होता. 1 वाजता का 3 वाजता घडलेली घटना आहे ती. ते त्या पब मधून येत होते बाहेर. कुठे घेऊन चाललोय आपण. या वोकिझमच्या नावाखाली इथली सगळी शासन व्यवस्था उद्ध्वस्त करायची. जागृत व्हायचं, कोणी जागृत व्हायचं तर मुलांनी पालकांच्या विरुद्ध जागृत व्हायचं, संघर्ष करायला तयार व्हायचं. स्टुडंट्सनी टीचर्सच्या विरुद्ध, नागरिकांनी देशाच्या विरुद्ध. याला म्हणायचं वोकिझम, याला म्हणायचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, याला म्हणायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कशा रीतीने मांडणी केली जाते बघायची. आणि स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा आपल्याला सांगतात. आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की हिंदू धर्मात ठीक आहे मान्य मला स्त्री पुरुष समानता नाही, कारण की हिंदू धर्मात स्त्रीला सर्वोच्च स्थान दिले आणि पुरुषाला कनिष्ठ स्थान दिले. आणि तुम्ही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा आणून स्त्रीचं स्थान कमी करताय. सर्वश्रेष्ठ स्थान स्त्रीला हिंदू धर्मामध्ये दिले. अगदी
अगदी स्त्री ही शक्ती स्वरूप आहे म्हणून ती तलवार आहे. इतिहासामध्ये सगळ्या शस्त्रास्त्रांची नावं बघा तुम्ही. ती कट्या, ती छुरिका, कारण की ती शक्ती स्वरूप आहे. कुठेही स्त्रीला आपण कमजोर समजत नाही. आपल्या सगळ्या पुराणकालीन स्त्रिया या उच्च विद्या विभूषित आहेत. परब्रह्म परमेश्वराला देखील आपण स्त्रीच्या रूपामध्ये बसतोय. देव आहे तसं देवी आहे. विद्येची देवता सरस्वती आहे. ज्याला संपत्ती पाहिजे त्यांनी लक्ष्मीची आराधना करावी. सगळीकडे स्त्रीचं महत्व आहे, स्त्रीचं महात्म्य आहे. देव आहे तसं देवी आहे. परब्रह्म परमेश्वराला देखील आपण देवीच्या रूपामध्ये बसतोय. तिकडं आहे का अल्लाह आणि अल्ली? खुदा आहे, खुदी आहे का खुदी? आणि ही लोक सांगणार आपल्याला, ही लोक आपल्याला अक्कल शिकवणार. यांना नातेसंबंध माहित नाहीत, यांना कुठल्याही गोष्टी माहित नाहीत, यांना कोणाशी कसं वागावं हे कळत नाही. यांना फक्त पुरुष आणि स्त्री एवढंच कळतं. आणि ही लोक आपल्याला मर्यादा शिकवणार. ही लोक सगळं आपला आधुनिकतावाद ही लोक सांगणार आपल्याला. आधुनिक मध्ययुगात जगणारी ही माणसं नाही, जनावर. जनावर पण खूप चांगली जगतात त्यांच्यापेक्षा. आणि ही लोक आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवत आहेत. कशा रीतीने हे आक्रमण आहे बघा. हे वोकिझमच्या नावाखाली हे सगळं आधुनिक मूल्यांच्या आधारे आणि या सगळ्या बॉलिवूड नावाच्या कचरावूड मध्ये हे सगळे अरबी, फारसी आणि उर्दू शब्द. प्रेमाचा इजहार करायला फक्त उर्दू शेरो शायरी ही अशी मानसिकता बनवून ठेवली इथल्या पिढ्यानपिढ्या. इथल्या सगळ्या लेखकांची, इथल्या सगळ्या कवींची, इथल्या सगळ्या गीतकारांची, संगीतकारांची की प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर फक्त उर्दू शेरो शायरी, नाहीतर इंग्रजी. स्वदेशी भाषा नाही, तुमची भाषा बुरसटलेली. आणि म्हणून सगळी युवा पिढी आय लव्ह यू करत बोंबलत फिरते. किती दरिद्रता आहे. आय लव्ह यू, आय म्हणजे मी, लव्ह म्हणजे प्रेम, यू म्हणजे तू. अरे पण प्रेम करतो का नाही करत हे कुठं कळतंय ते तर सांग. पण त्याला असं इंग्रजी म्हणल्यानंतरच त्याला मिळणारी प्रतिष्ठा किंवा उर्दू म्हणल्यानंतर मिळणारी प्रतिष्ठा कशा रीतीने युवा पिढीमध्ये नसा भिनवलं गेलंय आणि पिढ्यानपिढ्या चाललंय. आणि म्हणून मग आपण सगळी गाणी बघतो. तेरा इश्क सुफियाना, मग सुफी संगीत. कशा रीतीने हे धर्मांतरणाचे उद्योग होतात. कशा रीतीने हे सांगितलं जातं की इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, इस्लाम प्रेम शिकवतो. तेरे इश्क में मैं हो गया काफिर. आपल्याला माहित नाही काफिर या शब्दाचा अर्थ, आपल्याला माहित नाही मोमिन या शब्दाचा अर्थ, पण आपण म्हणत असतो, आपली सगळी युवा पिढी म्हणत असते. म्हणून मग आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं स्मरण करावं असं वाटतं. मराठी भाषेचा पहिला शब्दकोश शिवाजी महाराजांनी तयार केला. कारण की त्या भाषेद्वारे त्यांचे कुसंस्कार आपल्याला येतात. ते कुसंस्कार येऊ नयेत. आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपली भाषा जगली पाहिजे. आपली भाषा जगली तरच संस्कृती टिकेल. ते काम मला असं वाटतं आपल्याला आता करावं लागेल. आणि ती पिढ्यानपिढ्या हे चालू आहे. 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. फार हिट गाणं. पिढ्यानपिढ्या, अगदी आपल्या आधीची पिढी, त्याच्या आधीची पिढी. प्रसिद्ध गाणं. प्रेमाचा चित्रपट कुठला तर ताजमहाल, मुमताज महल आणि शहाजहानचं प्रेम. आणि प्रेमाचा इजहार करायला उर्दू शेरो शायरी. 14वीं का चांद हो या आफताब हो. का बाबा पौर्णिमेचा चंद्र का नको? पौर्णिमेच्या चंद्राने काय तुझं घोडं मारलंय? तिथेही 14वीं का चांद, म्हणजे तिथेही तुटलेलं परत काही ना काहीतरी. पूर्ण गोष्टींमध्ये या लोकांचा विश्वासच नाही. अपूर्णतेवरच या लोकांचा विश्वास आहे. प्रत्येक गोष्टी त्यांना काहीतरी तोडून हवं असतं. पूनम का चांद नाही चालणार. 14वीं का चांद, त्याच्यात पण थोडासा तो कटलेला.
चौदवी का असतो म्हणून. आणि मग म्हणून काय, शहाजहान आणि मुमताज महल हेच मारायचं. ती मुमताज महल शहाजहान पासून त्या 14व्या बाळंतपणात मेली. हे प्रेमाचा महापूर आला तो जणू. आणि परत त्या मुमताज महलच्या सख्या बहिणी बरोबर शहाजहाननी निकाल रचला. शहाजहानच्या हरम मध्ये म्हणजे त्याच्या जननखान्यात 50,000 बायका होत्या अशी नोंद आहे. ही प्रेमाची परिभाषा आहे. पण आम्हाला प्रेम म्हणजे हेच शिकवलं जातं, हेच संस्कार दिले जातात. आणि मग प्रेमात धर्म बघायचा नसतो, प्रेमात हैसियत बघायची नसते. म्हणून मग आपल्या मुली पंक्चरवाल्या बरोबर पळून जातात, कारण की तेच शिकवलंय ना. प्रेमामध्ये परिस्थिती बघायची नाही, हैसियत बघायची नाही. प्यार में सिर्फ प्यार देखा जाता है. कशा रीतीने मांडणी केली जाते. आणि म्हणून ही जर का मांडणी खोडून काढायची असेल तर मग अशा पुस्तकांची गरज आहे, अशा लेखकांची गरज. जे काम शिवाजी महाराजांनी केलं मराठी भाषा जगवण्याचं, जे काम संभाजी महाराजांनी केलं, मगाशी नॅरेटिव्हचा उल्लेख केला प्राजनी, हे नॅरेटिव्हची लढाई तेव्हापासून चालू आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांनी स्वतःबद्दल एका आपल्या बाकरे शास्त्रींना जे दानपत्र दिलं संभाजी महाराजांनी, त्याच्यात स्वतःचं वर्णन संभाजी महाराज असं करतात. संभाजी महाराजांचं छोटं चरित्रच आहे. त्याच्यात संभाजी महाराज असं म्हणतात की दिल्लीच्या पातशाह बरोबर जे मौलवी आलेत त्या मौलवींच्या प्रचाराला पुरून उरलेला असा मी आहे. तर त्यांनी तसाच प्रचार प्रसार केला होता. तलवारीच्या बळावर इथल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करता येत नाही, ठिकठिकाणी प्रतिकार केला जातो. म्हणून मग हिंदूंसारखीच पूजा पद्धत तेव्हा चालू केली, जी दरगाह पद्धत आहे ना. कारण की तिथं जाणारे 90% लोक हिंदूच असतात. इस्लाममध्ये दर्ग्याला मान्यता नाहीये. फक्त भारतीय उपखंडामध्ये तुम्हाला दर्गा दिसेल. मग इकडं पण पूजा, तिकडं पण पूजा, इकडं पण हार, तिकडं पण हार, इकडं पण फुलं, तिकडं पण फुलं, हा बुद्धिभेद केला जातो हिंदूंचा. त्यामुळे 90% 99% दर्ग्यावर जाणारे हिंदू लोक आहेत. इकडं नवस, तिकडं मन्नत. कशा रीतीने हा बुद्धिभेद केला. आणि हा बुद्धिभेद तेव्हापासून केला जातोय. तिथं संभाजीराजे म्हणतात की या दिल्लीच्या पातशाह बरोबर आलेल्या मौलवींच्या प्रचाराला पुरून उरलेला मी, असं संभाजी महाराज स्वतःचं वर्णन करतात. त्यामुळे मग अशा लेखकांची आवश्यकता. आणि ह्या सगळ्या संकटांना जर का पुरून उरायचं असेल तर आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं स्मरण केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांचा आदर्श ठेवल्याशिवाय पर्याय नाही. एवढं बोलतो. बराच वेळ तुम्ही सगळं शांतपणे माझं ऐकून घेतलं. आता त्याबद्दल तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो, सुजितचं अभिनंदन करतो आणि अतिशय दयापूर्वक तुम्हाला सोडून देतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलंय अशा प्रबोधिनीतर्फे मी प्रबोधिनीचे संस्थापक राजेंद्रजी बेंद्रे यांना अशी विनंती करतो, त्यांनी आपले आजचे लेखक सुजितजी तांबे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा या ठिकाणी सत्कार करावा. सुजित, त्याचे आई वडील तसेच त्याची पत्नी या सर्वांचा सत्कार या ठिकाणी प्रबोधिनीच्या मार्फत माननीय राजेंद्रजी बेंद्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी सुजितचे आई वडील तसेच पत्नी यांना अशी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. खरं तर हा प्रातिनिधिक सत्कार आहे. आपल्याकडे असं म्हणतात मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण आजचा दिवस खरं तर उदाहरण आहे की एका युवा लेखकाच्या उद्घाटनासाठी 400-500 किलोमीटरवर लांब असणारे गावकरी सुद्धा संपूर्ण आपला रविवार त्यांनी यासाठी सुजितसाठी दिलेला आहे. तर अशा प्रातिनिधिक प्रकारे आपण त्याच्या कुटुंबाचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. माननीय अशोक सरपाटील विनंती करतो त्यांनी देखील व्यासपीठावर यावं. लेखक सुजित तांबे, त्याचप्रमाणे लेखकांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी व्यासपीठावर आहे. अशोक सरपाटील सर, तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही देखील लेखकांचा सत्कार करावा. कुटुंब पाठीचे असल्याशिवाय
नोकरी करता करता शनिवार रविवार वेळ काढून एक इंग्रजी पुस्तक, एक मराठी पुस्तक अशा पद्धतीने लिहिणं. खरं तर मगाशी मी सुजितशी बोलत होतो, तो म्हणला माझ्या गावातच काय आमच्या अख्ख्या पंचक्रोशीत अजून कोणी लिहिलेलं नाहीये. तर अशा परिस्थितीत येऊन सुद्धा आपली नोकरी सांभाळून त्यांनी ज्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे, सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सत्कार या ठिकाणी होतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मनापासून कष्ट घेतले, तसाच आपलाच एक प्रबोधिनीचा कार्यकर्ता राहुल चव्हाण याचा देखील या ठिकाणी सत्कार व्हावा अशी मी विनंती करतो. धर्मरक्षक राहुल चव्हाण याचा देखील सत्कार प्रबोधिनीतर्फे माननीय राजेंद्रजी बेंद्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण स्टेजची व्यवस्थापन असेल, कार्यक्रमाची गडबड असेल, माईक व्यवस्था असेल, स्टेज व्यवस्था असेल, सगळ्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि यानंतर कार्यक्रमाच्या प्रथेनुसार आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, खरं तर प्रसादची ओळख वेगळी आहे. प्रसाद हा महाराष्ट्रातला नामवंत वक्ता आहे, लेखक आहे. याच्या व्यतिरिक्त आता मध्यंतरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रत्येक राज्यात ज्यावेळी वक्तृत्व स्पर्धा आली होती त्यावेळी महाराष्ट्रातला शिवकरंडक त्यांनी पटकावलेला आहे. एका वक्त्याने येऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हे त्या वक्त्याच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, परंतु प्रसाद हा त्या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा कायम अभिमान वाटतो. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. फक्त या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला सगळ्या प्रकारे सहकार्य केलं असा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता होईल. मी माननीय केतनजी चौगुले यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आजचा हा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपला पार पडलाय. यासाठी आपले धर्मरक्षक राहुलजी, त्यांचे सर्व सहकारी, आपल्या या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सौरभजी करडे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आजचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवभक्त, शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव, देश आणि धर्म कार्य. आपल्या या हिंदू युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपली संस्था आपण चालू केली की हिंदुत्वाची चळवळ चालू असताना किंवा काम करत असताना ज्या ज्या उणिवा आपल्याला भासल्या त्या आमच्या अनुभवातून वेगवेगळ्या चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्या काढल्या आणि त्या विषयांवरती आम्ही काम करतोय. तर आमचे मार्गदर्शक आणि युवा सहकारी वैकुंठवासी हब शिरीष महाराज मोरे यांचं आकस्मिक असं 5 तारखेला दुःखद निधन झालं. पण त्यांनी आम्हाला नेहमीच या अशा कार्यासाठी खूप पाठिंबा दिला आणि त्यांचा आज तिथून आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कारण त्यांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले जे लेखक आहेत, वक्ते आहेत, त्यांच्या पुस्तकांपासूनच आपल्याकडे पुस्तक प्रकाशनाची सुरुवात झाली. आपण त्यांनी घडवलेला जो बाजी पांडव आहे, त्यांनी जी शंभू बावणी लिहिली त्या पुस्तकापासून आपल्या या पुस्तक प्रकाशन सोहळा, कारण आम्ही आमच्यातला जर शाहीर सोडला तर असं सांस्कृतिक विभागाशी संबंधित कोणी नव्हतं. मोर्चे, आंदोलन करणं, लवजिहाद करणं, गोरक्षण करणं अशी ग्राउंड लेवल आक्रमक कामाची पद्धत होती. पण ते असताना एक व्यवस्थित एक यंत्रणा उभी राहिली पाहिजे. कार्यकर्त्यांना म्हणजे ज्यांना आपण धर्मरक्षक होतो यांना बळ दिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण उभं केलंय. आणि शिरीष महाराजांनी जो आपल्यावरती विश्वास टाकलाय, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये बहुतेक उपस्थित राहणार होते, दुर्दैवाने आज ते नाही आहेत. परंतु
त्यांना जे अपेक्षित आहे आपल्याकडून किंवा त्यांनी आपल्याविषयी जो विश्वास व्यक्त केला आहे, अनेक चर्चा व्हायच्या, सौरभच्या व्हायच्या, आमच्या सर्वांच्याच प्रत्येकाशी त्यांच्या घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. तर प्रत्येकाशी चर्चा करताना त्यांनी वेळोवेळी देश धर्माप्रती आपली भावना आणि काय पद्धतीने आपण काम केलं पाहिजे हे अनेक वेळा व्यक्त केले. तर आम्ही इथून पुढेही जे ज्या पद्धतीने आमच्या क्षमतेनुसार नवीन मुलांच्या पाठीशी ज्या ताकदीने उभं राहता येईल तो राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आजच्या या सोहळ्यास मी नव्हतो, त्यामुळं या नियोजनामध्ये मी कुठेही नाहीये, माझं बोलणंही अपेक्षित नाहीये. आणि इतके चांगले व्याख्यान वक्त्यांना ऐकल्यानंतर अनेक विविध विषयांवरती आज स्पर्श आले. अनेकांना हे नवीन विषय असतील तरी त्यांनी ते शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याबद्दल आलेल्या सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे, सर्वांचे मी हिंदू युवा प्रबोधिनीकडून आभार मानतो. आणि शिरीष महाराज मोरे यांची आपण शोक सभा घेणार आहोत. ती दिनांक 14 तारखेला त्यांचा 10वा आहे. त्या दिवशी याच ठिकाणी आहे. स्थानात जर बदल झाला तर आपल्या सर्वांना कळवण्यात येईल. हे पाहण्यात आलेलं आहे सभागृह. तर याचा निरोप आणि त्याची श्रद्धांजली हा आपल्या या आभार प्रदर्शनानंतर होईल. आपण सर्वांनी जो विश्वास हिंदू युवा प्रबोधिनीवरती ठेवलाय तो कायम आपला राहावा, अशाच पद्धतीची आमची कार्यपद्धती इथून पुढेही असेल. आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपला युवा लेखक सुजित हा इथून पुढे आम्ही त्याच्यासोबत काम करत राहणार आहोत. त्याचंही खूप खूप अभिनंदन. त्याचं पुस्तक प्रकाशन ह्या इतक्या खूप सुंदर अशा ठिकाणी आणि चांगल्या संख्येत सर्व त्याच्या हितचिंतकांच्या समवेत झाले. तर सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे फक्त. सुजित आपले आजचे जे लेखक आहेत त्यांचे सासरे माननीय लालासाहेब जाधव यांनी सुजितसाठी एक विशेष भेटवस्तू आणलेली आहे. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सुजितचा एक प्रकारे सत्कार त्यांच्याच कुटुंबातील एका सदस्यामार्फत होतोय. तर मी त्यांना अशी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. माननीय लालासाहेब जाधव. घरातली लोक खरं पटकन कौतुक करत नाहीत, पण सुजितच्या कुटुंबातर्फे सासूरवाडीतर्फे कौतुक मिळत आहे. आपण टाळ्याच्या कडकडाटांमध्ये सुजितचं कौतुक करूया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. यानंतर सांस्कृतिक विभागाचे सचिव माननीय केतन चौगुले आभार प्रदर्शन करतात. आज आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आभार. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. सूत्रसंचालक व्यंकटेश मोरे यांचे आभार. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल बाजी पासलकर स्मारक समितीचे विशेष आभार. या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होत आहे. आजचं पुस्तक हे कार्यक्रमाच्या स्थळाच्या बाहेर डाव्या हाताला विक्रीस उपलब्ध आहे. जास्तीत जास्त संख्येने पुस्तक विक्री त्याची झाली पाहिजे. आणि कुठलाही लेखक पुस्तक लिहिताना कधी तो व्यावसायिक दृष्टिकोनातून लिहित नाही. सरस्वतीने दिलेला आशीर्वाद आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीय दृष्टा दृष्टविजय वा वेजी या पद्धतीनं त्याला आलेली प्रतिभा याच्यामध्ये दिसत असते. तर पुस्तक डाव्या हाताला बाहेर आहे. याच्यानंतर अल्पोपहाराची सोय केलेली आहे. कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना आदरणीय गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागे असे ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल त्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिरीष महाराजांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आपण
कार्यक्रम संपला. असे या ठिकाणी जय हिंद.